ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। एक मिनिट. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम रामा हरे हरे। तर सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत करते आपल्या आध्यात्मिक यात्रेमध्ये लेवल 1। त्याच्यात आपण 18 दिवसांमध्ये गीता समजून घेत आहोत। रोज एक अध्याय पाहतो, पण त्यातले काही महत्वाचे श्लोक, त्यातले महत्वाचे संदर्भ, त्यातलं महत्वाचं ज्ञान हे आपण पाहतो। पुन्हा तुम्ही जेव्हा दुसऱ्या लेवलला जाल तेव्हा तुम्ही प्रत्येक श्लोक आणि अर्थ हे आपण समजून घेणार आहोत, त्याचा मोठा तात्पर्य अर्थ आहे। पण जसं जसं लेवल एक, आता हा गोषवार आहे की काय लिहिलंय भगवद्गीतेत, प्रत्येक अध्यायात काय म्हटलंय, त्याचं नाव असं का ठेवलंय, तर त्यासाठी आत्ताचा आपला हा पहिल्या लेवलचा आहे। ज्यांना अधिकाधिक अभ्यास करायची इच्छा आहे, पुढच्या लेवलला गेल्यावर तुम्हाला प्रत्येक श्लोक अर्थही आपण पाहणार आहोत। त्याच्या पुढे अजून अधिक अभ्यास असा अभ्यास वाढतच जाणार आहे। आणि सगळा ऑनलाईन आहे, सगळा विनामूल्य आहे आणि सगळा घर बसल्या करता येण्यासारखा आहे। त्याला पाहिजे, ज्याला शिकायची इच्छा आहे त्याला स्काय इज अ लिमिट असं आपल्या इस्कॉन बँगलोरचं आहे की तुम्ही कितीही शिका, तुम्हाला शिकायला सर्व भांडार पूर्ण उघडं केलं आणि ते कोणीही करू शकतो ज्याला मनातून इच्छा आहे शिकण्याची आणि ज्याच्यावर भगवंतांची कृपा आहे। तर आता आपण आधी मी राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करते। आपण सर्वजण करूया प्रणाम आणि त्यांच्याकडे मागणं मागूया की आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊ दे, आपल्याला भक्ती मिळू दे, आपल्याला आपलं खरं स्वरूप कळू दे, आपण या चांगल्या मार्गावर पण चालत राहू, अडथळे नको येऊ देत, अशी त्यांची नम्रपणे आपण आधी प्रार्थना करूया। प्रार्थनेला खूप महत्व असतं। तुम्ही जेव्हा कळकळीने प्रार्थना करता आपल्याला असं वाटतं पोचली का त्यांच्यापर्यंत, पण लक्षात ठेवा तुम्ही त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं, नुसती आठवण एका क्षणासाठी जरी आणली, त्या क्षणी त्यांना ते कळतं, कारण तुमचा विचार त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो। हे सर्व आणि त्या क्षणी पोहोचतो। त्यामुळे आपलं सगळं काही त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं। फक्त आपल्याला काय वाटतं की त्यांनी प्रतिसाद लगेच, आता मला प्रश्न विचारला मी लगेच उत्तर देते, आपण त्यांच्याकडे मागणं करतो, ते काही लगेच ते आपल्याला काही सांगत नाहीत, पण त्याच्यावर त्यांचा विचार चाललेला असतो आपल्या मागणीवरती, आपल्या प्रार्थनेवरती, किंवा जे काही योग्य कारवाई करायची ते करत असतात, पण ते काही न बोलता करतात। म्हणून प्रार्थनेला महत्व आहे, मागण्याला महत्व आहे, प्रणाम करण्याला महत्व आहे। प्रणाम जाऊन त्यांच्याकडे पोहोचतो, म्हणून आपल्याला त्यांच्या श्री चरणी प्रणाम करायचंय, दोघांच्या, राधा कृष्ण राधा गोविंद यांच्या। हा, त्यानंतर श्रील प्रभुपाद ज्यांनी गीता लिहिली सोप्या भाषेत, गीता भरपूर आहेत आपल्याकडे, गीताही भरपूर आहेत,
आणि श्रीमद भगवद्गीतेची वेगवेगळ्यांनी लिहिलेली पण खूप भाषांतरं, खूप त्याच्यावर टीका, खूप भाष्य अवेलेबल आहे. पण श्रील प्रभुपादांनी सर्वांना समजेल, प्रत्येकाला रुचेल, आवडेल आणि सोपेपणाने जाणून घेता येईल अशा सोप्या भाषेत भगवंतांची सेवा कशी करायची हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला भगवद्गीता पटकन कळते, सहजपणे कळते, म्हणजे वाचली तरी लक्षात येते. म्हणून त्यांनाही प्रणाम करूया की त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आहे, म्हणूनच आपल्यापर्यंत भगवद्गीता पोहोचते. श्री नामानिष्ठदास प्रभूजी हे जे आहे ते इस्कॉन मंगळुरू, त्याच्याशी आपण सर्वजण जोडलेले आहोत. इस्कॉन मंगळुरू कुलई, कुलईला खूप छान मंदिर आहे. तर तिथे त्याचे जे अध्यक्ष आहेत तर ते नामानिष्ठदास प्रभूजी, त्यांची खूप इच्छा आहे की प्रत्येकाला भगवद्गीता शिकायला मिळावी. मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, कारण प्रत्येक जण काय आपला वेळ आपल्या घरातून कुठे बाहेर जाऊ शकतो किंवा काही अटेंड करू शकतो असं घडत नाही. पण तुम्ही ऑनलाईन आजकाल एवढी सोय आहे टेक्नॉलॉजीमुळे, आपण करू शकतो. म्हणून त्यांनी वेगवेगळे क्लास आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही शिकू शकता, जे भक्तीशी संबंधित आहे. भजन शिकू शकता, सात्विक जेवण कसं बनवायचं ते शिकू शकता, डमरू कसा आपला मृदंग वादन कसं करायचं ते शिकू शकता, श्लोका शिकू शकता. पुस्तकं सगळी फ्रीली अवेलेबल आहेत, फ्री आहेत, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर एवढ्या सोयी आहेत आणि कोणावरही कसलंही कंपल्शन नाहीये, कसलीही जबरदस्ती नाहीये. तर म्हणून त्यांनाही आपण प्रणाम केला पाहिजे. मी अशासाठी सांगते की हे करतोय, प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, काही उगाचच करत नाही होत. तर त्यांनी एवढं सगळं आपल्या समोर उभं केलं, ज्ञानाचं भांडार आपल्याला सगळं विनामूल्य उपलब्ध करून दिलंय की तुम्ही शिका, तुम्ही आणि तुम्ही जाणून घ्या आपण कोण आहोत. तर त्यासाठी त्यांना प्रणाम केलाच पाहिजे, कृतज्ञता दाखवलीच पाहिजे. नंतर आमच्या अन्वया माताजी आहेत, पूजा राखे माताजी आहेत, नंतर मनीषा माताजी आहेत, कार्तिकी माताजी आहेत, मुग्धा माताजी आहेत. त्यांनी खूप मेहनत केली. आधी हिंदीमध्ये होतं, इतर भाषांमध्ये होतं, पण त्यांनी प्रयत्न करून मराठीतूनही आणलं की जेणेकरून मराठी म्हणजे मराठी लोक जे आहेत ते आपल्या भाषेत ते शिकू शकतील. म्हणून त्यांना प्रणाम करते, त्यांनी एवढे कष्ट घेतले म्हणूनच आपण आज या भाषेत अभ्यास करतो. त्यानंतर मी आपणा सर्व वैष्णव भक्तांनाही प्रणाम करते आणि योजना माताजी आणि संजना माताजी त्या रविवारी सुद्धा आपला वेळ देण्यासाठी ते आल्या आहेत 1 तासासाठी. तर मला खूप कौतुक वाटतं, सुट्टीच्या दिवशी पण ते आले, तेवढे मला एवढं को होस्टिंग करायला, आणि मला सगळं त्यांनी पूर्णपणे ते करतायत शांतपणे बसून. तर त्यांची मी खूप खूप आभारी आहे, त्यांनाही प्रणाम करते आणि आपणा सगळ्यांचं स्वागत करते. तर आपला आजचा जो अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग, विश्वरूपामध्ये भगवंतांचं जे विश्वाचं रूप आहे, विश्वामध्ये पसरलेलं रूप आहे ते आपण पाहणार आहोत. आणि विश्वरूप दर्शन, दर्शन याचा अर्थ दृश्य पश्य, संस्कृत भाषेचा शब्द आहे दर्शन. दर्शन याचा अर्थ दृश्य पश्य, म्हणजे जे काही आपण पाहतो आपल्या डोळ्यांनी त्याला दर्शन, किंवा दुसऱ्या त्याला साक्षात्कार असंही म्हटलं जातं. तर हे आपण विश्वरूप पाहणार आहोत, म्हणजे आपण पाहणार आहोत म्हणजे आपण कल्पनेने पाहणार आहोत अर्थात. पण अर्जुनाला ते प्रत्यक्ष दाखवलं. आता हे जाणलं पाहिजे की कुठे दाखवलं, तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, जे कुरुक्षेत्र आहे ते धर्मक्षेत्र का आहे, तर तिथे कुरु राजा, ऍक्च्युली खरं तर कौरव सर्वच आहेत, पांडवही कौरवच आहेत. म्हणजे कसं की पांडव हे जरी पंडूचे पुत्र असले तरी सगळे कुरु राजाच त्यांचा, म्हणजे वंश परंपरागत जर म्हटलं तर कुरु राजांपासूनच आलेले आहेत. त्याच्यामुळे कुरु राजापासून म्हणून कौरव. तर खरं तर कौरव सर्वच, आणि कुरु राजा जो होता त्याने या धर्मक्षेत्रावर तप केलं होतं. आणि त्या क्षेत्राचंही महत्व आहे, म्हणजे आता इतके राजे तिथे मृत्यू पावले, म्हणजे त्यांना त्यांची जी काही गती झाली तर त्यांना उत्तमच गती मिळालेली आहे, लक्षात ठेवा. एवढा मोठा संहार झाल्याचं आपण ऐकतो, त्याच्या मागे ही गोष्ट आहे. कारण आता हा जो विश्वरूप दर्शन आहे ते काय आहे, काय त्याच्यात त्यांनी दाखवलंय अर्जुनाला, की हे सगळं ठरलेलं आहे. काल मला प्रभूजींनी प्रश्न विचारला होता की आपण बदलू शकतो का, किंवा पुढे जे होणार आहे ते आपल्यामध्ये, म्हणजे आपण ते काही बदलू शकतो किंवा त्याच्यामध्ये काही फरक पडू शकतो का. तर आता हे भविष्यकालीन गोष्ट दाखवतायत. म्हणजे पुढे आता आपण तर आधी जुन्या गोष्टी तर पाहूच शकतो, जुने जे टेलिकास्ट होतात ते आपण आधी जाऊन आधीचे बघू शकतो, किंवा वर्तमान काळात चाललेल्या गोष्टी पण आजकाल लाईव्ह टेलिकास्ट होते त्या बघू शकतो. पण भविष्य काळातल्या गोष्टी दाखवल्यात का कोणी आतापर्यंत, तर त्या भविष्य काळातल्या गोष्टी भगवंतांनी दाखवल्या. म्हणजे सर्व जे काही तिथे उपस्थित होते जिवंत होते, म्हणजे सजीव होते तिथे, म्हणजे सगळे उभे आहेत, ती सेना अजून युद्धाला सुरुवातही झाली नाही. आणि अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या अर्जुनाचा हट्ट पुरवायला त्याला काय दाखवलं, की पुढे काय होणार आहे, या युद्धाचा परिणाम काय होणार आहे. आणि सर्व कसे त्यांच्या तोंडात जाऊन भरडले जात आहेत, त्यांच्या कवट्या फुटल्या जात आहेत, सगळे प्रज्वलित होऊन त्यांच्या मुखामध्ये शिरतायत. हे कालरूप दाखवलं भगवंतांनी की तेच काल आहेत. आणि बघा, आणि काय फरक पडतो की जी आपली अत्यंत जवळची व्यक्ती आहे, आता भगवान जर आपल्याला वाटले की आपण आपल्या अत्यंत जवळचे, कारण ते सर्वात जवळचे तेच आहेत,
कारण ते आपल्याला कधीही सोडत नाहीत. बाकी सगळेजण आपली साथ सोडतात, आपल्याला एकट्याने मार्ग चालावा लागतो, पण ते सोडत नाहीत. ते सदैव आपल्या बरोबर असतात. उलट संकटाच्या काळी तर त्यांनी आपल्याला उचलून घेतलेलं असतं. तर अशी अशी परिस्थिती असताना जे आपल्या अत्यंत जवळचे आहेत भगवंत, मग आता हे जे सगळं ज्ञान आहे ते त्यांनी आपल्या प्रिय सखालाच दिलेलं आहे. आणि त्यांनी जे कालरूप दाखवले, आता काल म्हणजे ते आहेत, मृत्यू म्हणजे ते आहे. मग मृत्यूची भीती कशी वाटणार, काळाची भीती कशी वाटणार? कारण जर आपली प्रिय व्यक्ती जर ती आहे, तर अनेक अर्थ याच्यामध्ये लपलेले आहेत, समजून घ्या. आणि अर्जुनाला काय दाखवलं त्यांनी याच्यात, की पुढे हे घडणारच आहे. तू काही कर, तू तर माध्यम आहेस, करणारा तू नाहीये, ही माझी योजना आहे. आणि हे पुढे सर्व मरणार आहेत, त्यांचा मृत्यू ठरलेला आहे. भीष्म पितामहांचा, द्रोणाचार्यांचा. कारण अर्जुनाला वाईट वाटत होतं, ज्यांच्या अंगा खांद्यावर आपण खेळतो, जे आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती, आपण कुटुंबातल्या व्यक्तींशी लढतो का, त्यांना मारतो का, त्यांचा वध करतो का? म्हणजे आता तर नाहीच म्हणा, आता आजकाल बऱ्याच ठिकाणी काय काय गोष्टी घडतायत. पण जी व्यक्ती आपल्या अत्यंत प्रेमाची आहे, द्रोणाचार्य, किती आदर, किती प्रेम, गुरु शिष्यांचं नातं, तर अशा वेळी त्यांना मारणं अर्जुनाला विचार पण नकोसा वाटत होता. म्हणून अर्जुनाला सांगितलं, अरे वेड्या, तुला काय वाटतंय, हे सगळं ठरलेलं आहे आधी, हे घडणारच आहे. तू काही केलं तरी माझी योजना आहे. तू फक्त सव्यसाची निमित्त मात्र हो, आणि तू लढ, आणि तू सगळं काही प्राप्त करून घे, कारण हे आजच्या आधीच ठरलेलं आहे. तर म्हणून हा विश्वरूप दर्शन अध्याय खूप महत्वाचा आहे. आणि हे फक्त त्या दोघांपुरतच होतं, आणि संजयाने ते दिव्य दृष्टीने पाहिलं आणि धृतराष्ट्राला ऐकवलेलं आहे. माताजी पुढची स्लाइड. आता आपण हरे कृष्ण त्यांना प्रणाम करूया. पुढची स्लाइड माताजी. कृष्ण बलराम वृंदावन धाम. धाम याचा अर्थ घर, धाम म्हणजे घर. पण जे प्रभूंची धाम आहेत, त्यांचं घर आहे, राहण्याचं ठिकाण आहे. याचा अर्थ ते इतरत्र राहत नाही तसं नाहीये, पण ही वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे, ही चैतन्यपूर्ण स्थान आहे. तिथे भगवंतांच्या कृपेचा वर्षाव होत असतो. आणि त्यांनी केलेल्या लीला, त्यांनी केलेल्या क्रीडा, ह्या सगळ्या ती जी स्थान आहेत ती धाम आहेत. आता ही धाम दोन आहेत, एक आहे ते आपल्या पृथ्वी तलावर असलेलं धाम, आणि एक असलेलं त्यांच्या गोलोकधाम वृंदावनामधलं धाम. म्हणजे वृंदावन दोन आहेत, एक भौतिक आहे आणि एक आध्यात्मिक आहे. तर आता आपण जे बघतो, जे आपण जाऊन जिथे भेट देतो, ते भौतिक धाम आहे. पण त्याच्या पलीकडेही एक पारलौकिक किंवा आध्यात्मिक त्यांचं धाम आहे, जे गोलोकधाम वृंदावन असं म्हटलं जातं. तर हे जे वृंदावन आहे ते कृष्ण बलराम यांचं आपण पाहतो आहोत. तर हे जे चतुर्व्यूह आहेत, कृष्ण बलराम, हे कोण आहेत? वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, वासुदेव, संकर्ष, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध, असे चार आहेत. म्हणून आपण रामचंद्रांच्या काळात पण चौघ होते. याचं कारण काय आहे? हे चतुर्व्यूह आहेत, चार व्यूह, वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. तर अशा रीतीने म्हणून यांचा जो म्हणजे ते अवतरित होऊन येतात, त्यांच्यापासून सृष्टी निर्माण होते. ते पुढे आपण येणार आहे, पण मी आता इथे विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर पुढची स्लाइड माताजी. हे श्रील प्रभुपाद, मी खूप मानते त्यांना. कारण 70व्या वर्षानंतर, हे मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण आता आपण ऐश्वर्य बघतो इस्कॉनचं. अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत इस्कॉन बद्दल. नंतर अनेक परकीय लोक जोडले गेलेत, म्हणून पण लोकांना अनेक शंका मनामध्ये येतात. अनेक लोक काय काय बोलतात, काय काय विचारतात. हे ठीक आहे, असेल, असू शकतं, काही असू शकतं, कारण माणसं आहेत, माणसं चुकतात. पण पहिल्या प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा याची स्थापना झाली इस्कॉनची, तर ती जी केलेली आहे प्रभुपादांनी, तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे पैसे $7 होते फक्त, पैसेही नव्हते त्यांच्या खिशात. आणि एकटे गेलेले आहेत, कोणी बरोबर पण नव्हतं. आणि 70व्या आयुष्यामध्ये आपण 1000 वेळा विचार करू एखादी गोष्ट करायला, आणि काही पुढचे निश्चिती नाहीये, पैसे नाहीयेत, तरी पण केवळ आपल्या गुरूंनी सांगितलंय म्हणून त्या त्या मालवाहू, म्हणजे तिथे काही सोयी पण नव्हत्या. दोनदा हार्ट अटॅक आला त्यांना, आणि ते तिथे पोहोचले. तिथे ते एका अंधाऱ्या खोलीत राहायचे, तिथे मेणबत्तीच्या प्रकाशात लिहायचे. उरलेला वेळ ते फक्त त्या श्रीकृष्ण हरे कृष्णाचा जप करायचे. पण नुसता जप, आता ते कोणाला ओळखत पण नव्हते. ते हिप्पी लोक तर पूर्णपणे सगळे वाया गेलेले लोक होते, पण केवळ त्यांचा जप, त्यांचा ते संकीर्तन ऐकून, ते कानाने ऐकून ते आकर्षित झाले, आणि सगळेच्या सगळे कृष्ण भक्तीकडे लागले. मग आपण आजकाल परकीय लोक, परदेशी लोक करतायत म्हटल्यावर आपल्या मनामध्ये असं काय काय वेगवेगळ्या बरेच लोकांना, म्हणजे मी हे का सांगते, कारण तुम्ही आता नवीन जोडले गेले आहात. पण या ज्या गोष्टी तर किती महत्वाच्या आहे, की एक परदेशी व्यक्ती जे कृष्णांबद्दल काहीच जाणत नाही, म्हणजे कदाचित थोडंसं काहीतरी कुठेतरी ऐकलं असेल, पण आपण तर नेहमीच ऐकतो, लहानपणापासून गोष्टी ऐकतो, पण त्यांना तर काही माहितीच नाहीये. पण तेही लोक जेव्हा भक्तिभावनेकडे वळतात, याचा अर्थ किती सामर्थ्य आहे प्रभुपादांचे, आणि संत संगतीमध्ये किती सामर्थ्य आहे, की किती बदलवून टाकलं त्यांनी. घरातले लोक करू शकले नाही, ते प्रभुपादांनी करून दाखवलं. त्यांना प्रणाम करूया, त्यांच्यामुळेच आपण हा भगवद्गीतेचा अभ्यास करतो. पुढची स्लाइड माताजी.
तर आता पहिला श्लोक, एक मिनिट मी जरा चष्मा लावते. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. आता मोहोच्या नंतर जो आलेला आहे ना एस एस, इंग्रजी एस सारखा एक आहे, त्याला म्हणतात अवग्रह. मी तुम्हाला एक पटकन, कारण हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण एकदा माहिती झाल्या ना की छान वाटतं. एकदम नवीन कळलं की कसा आनंद होतो, तसा मलाही नवीन नवीन कळलं तेव्हा मलाही झालेला, तर मला वाटतं तो तुम्हाला द्यावा म्हणून तुम्हालाही सांगते. मोहोयमच्या नंतर जो अवग्रह आलाय तर त्याचा अर्थ आहे तिथे मोहो अयम येते, अयम अ आहे तिथे, पण अ इथे सायलेंट आहे, अ इथे दिसत नाहीये आपल्याला, त्याचा उच्चारही आपण करणार नाही आहोत. म्हणून मग काय केलं जातं, जसं न्यूमोनिया इंग्रजी शब्द आहे, प पासून सुरू होतो पण पी सायलेंट असतो, न्यूमोनिया म्हणतो आपण, तसं तिथे मोहोयम, इथे जो हो दीर्घ आहे अवग्रह आल्यावर तो थोडा अजून वाढवायचा आहे, 2 चुटकीपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे मो हो म्हणजे मो दीर्घ आहे तर हो पण दीर्घ आहे, दोघांना सारखा वेळ लागला पाहिजे. पण असं असलं तरी अवग्रह म्हणजे तिथे अयम आहे, अयम अ आहे, पण तो अ जो आहे तो सायलेंट आहे, त्याचा उच्चार करायचा नाहीये, तो दिसत नाहीये आपल्याला. पण जिकडे जिकडे एस येणार आहे तो अवग्रह येणार आहे, तिथे तिथे तो अ ची उपस्थिती आहे. मग म्हणताना फक्त आपल्याला तो थोडासा वाढवायचा आहे की जेणेकरून आपल्याला तो अ आहे हे लोकांना समजेल. मोहोयम, ठीक आहे. तर असं ते म्हटलं जातं, उच्चारण खूप महत्वाचे आहेत. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. परमगुह्य, परम म्हणजे काय, परम या शब्दाचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च, त्याच्या पुढे काहीही अस्तित्वात नाहीये, त्याला परम म्हटलं जातं. आणि परम गुह्य, गुह्य म्हणजे गुप्त गोष्ट. आता गुप्त का ठेवलीये, का लपवलीये, का लोकांना कळायला नाही पाहिजे, तर त्याचे 2 कारण आहेत, 2 कारण. एक असं आहे की हे जे सगळं ज्ञान आहे ते योग्य माणसालाच मिळालं पाहिजे, आणि गुरु परंपरेने, पूर्वीच्या काळात गुरु परंपरेने ज्ञान प्राप्त व्हायचं. त्याच्यामुळे कसं होतं की शिष्याला गुरु ज्ञान द्यायचे आणि मग ते तो शिष्य त्याचा अभ्यास करायचा, मनन करायचा, निधिध्यासन करायचा, आणि मग ते केल्यानंतर मग तो आपल्या परंपरेने दुसऱ्या आपल्या शिष्याला ते ज्ञान प्रदान करायचा. आणि हे गुह्य कशासाठी होतं की ते परंपरेतनं चालत आलेलं ज्ञान होतं. हे एक होतं, किंवा चुकीच्या माणसाच्या हातात ज्ञान नको पडू दे, किंवा त्याच्या हातात पडलं तर कदाचित त्याला त्याचा नीट अर्थ सुद्धा समजणार नाही, कारण त्याची तेवढी जाणीव परिपक्व नाहीये, हे एक आहे. दुसरी गोष्ट, अध्यात्माचं ज्ञान सगळं गुप्त ठेवलं गेलंय आणि ते सर्वत्र विखुरलेलं आहे. त्यामुळे हे जे ज्ञान आहे जे आपल्यापर्यंत पोहोचतं, ज्याला ज्याच्यापर्यंत पोहोचायचंय ते आपोआप त्या व्यक्तीच्या हातात ते ज्ञान पडतं. मी तुम्हाला म्हणते ही जादू आहे, चमत्कार आहे. तुमच्या उन्नतीसाठी जे जे आवश्यक आहे ते ते तुमच्या हातात पडणार आहे. तुम्हाला जे गरज आहे ते तुमच्या समोर प्रगट होणार आहे. म्हणून अचानक पुस्तक मिळतं, अचानक कोणतरी सांगतं, अचानक आपण जोडले जातो. हे अचानक अचानक काही नसतं, ते ठरलेलं असतं, ती योजना असते. आपल्याला वाटतं अचानक आहे, पण आपण तिथे यावं हे परमेश्वराची इच्छा असते. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे ते योग्य व्यक्तीलाच मिळावं, त्यालाच ही बुद्धी व्हावी, त्यासाठी त्याला परमगुह्य म्हटलंय. ते प्रेमापोटी सांगितलं जातं. म्हणून गुह्य आहे की कारण ते गोपनीय, रहस्यमय, आणि हे ज्ञान सर्वत्र आहे. गीता प्रत्येकाकडे आहे. प्रत्येकाला माहिती की अर्जुनाला सांगितला उपदेश, अर्जुनाला सांगितलं युद्ध कर, आणि मग नंतर अर्जुनाला ज्ञान झालं आणि त्यांनी युद्ध केलं, हे प्रत्येकाला माहितीये. पण प्रत्येक अध्यायात जो महत्वाचा उपदेश केलेला आहे जीवात्म्यांना, नंतर प्रत्येक मृत्यूबद्दल केलाय, कालाबद्दल केलाय, प्रकृतीबद्दल केलाय, कर्माबद्दल, ज्ञानाबद्दल, भक्तीबद्दल, हा उपदेश मात्र ज्या व्यक्तीला ती उघडून वाचायची इच्छा होते त्यालाच मिळणार आहे. त्याच्यासाठी परमगुह्य आहे, कारण हे गुप्त आहे, रहस्यमय आहे, प्रत्येकाला मिळत नाही. घरी भगवद्गीता असली तरी उघडून वाचायची इच्छा सुद्धा होत नाही की काय सांगितलंय. कोणी सांगितलं तरी कधी बरेच वेळा जर तेवढी योग्य तेवढी वेळ आली नसेल तर आपण लक्ष पण देत नाही. म्हणजे जेव्हा आपण इथे वळतो आहोत तर ते काही कारणानुसार वळतोय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून परमगुह्य आध्यात्मिक, आत्म्याविषयीचं ज्ञान आहे की जे कोणीही देत नाही किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलं जात नाही. किंवा आतापर्यंत शाळा कॉलेजमध्ये आपण जे जे काही शिकलो ते सगळं भौतिक ज्ञान आहे. कितीही ते उच्च असू दे, कितीही आपली त्याने भरभराट झालेली असू दे, कितीही पैसे कमवलेले असू, कितीही पदव्या मिळवलेल्या असू, पण ते ज्ञान आहे ते फक्त भौतिक जगाशी संबंधित आपल्या उदरनिर्वाहासाठी किंवा आपल्या ज्ञानासाठी किंवा आपल्या सन्मानासाठी आहे. पण हे जे ज्ञान आहे ते आत्म्यासंबंधित ज्ञान आहे, आणि म्हणून याला महत्व आहे. कारण आत्म्यासंबंधित ज्ञान कधीच बदलत नाही, कारण आत्माच जर बदलत नाही तर ज्ञान कसं बदलणार.
बाह्य गोष्ट बदलत असते, त्यामुळे ज्ञान पण बदलत असतं, टेक्नॉलॉजी बदलत असते, नवीन नवीन शोध लागत असतात. पण हे ज्ञान अविनाशी आहे, हे ज्ञान आत्म्याशी संबंधित आहे, त्यामुळे ते कधीच बदलणार नाहीये. कारण आत्मा कधी बदलत नाही, आत्मात कधी परिवर्तन होत नाही, बाहेरच्या आवरणामध्ये परिवर्तन होतात. म्हणून आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन तुमची कृपा करा आणि मला जे उपदेश दिले केलीत तुम्ही आणि जे उपदेश दिलेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालाय. आतापर्यंत आता आपण कुठल्या अध्यायाला आलोय? 11व्या. अजून 7 अध्याय बाकी आहेत. पण तो म्हणतोय एकदा मोह नष्ट झाला, तरीही अजून थोडे थोडे प्रश्न आहेत विश्वरूप दर्शनानंतर पण. आणि भगवंतालाही त्यांना ज्ञान द्यायचंय, ज्ञान जगताचं ज्ञान द्यायचंय. म्हणून शेवटचे अध्याय नंतर आहेत 6 ते येतात, कारण ते जगताचं ज्ञान आहे, ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, 3 गुणांचं ज्ञान आहे, मायेचं ज्ञान आहे. पण मायेच्या आवरणातनं मुक्त झालो नाही, भक्ती करत राहिलो तर होतोच आपोआप आपण. पण तरीही त्याचं ज्ञानही असणं आवश्यक आहे ना, की ही माया कोण आहे त्याचे. म्हणून पुढचे सगळे अध्याय आलेले आहेत. पण ज्ञान तर पुढे आहेच, पण आता त्याचा मोह नष्ट झालाय तो म्हणतोय. पण शेवटच्या अध्यायात तो परत म्हणतो की माझा मोह नष्ट झालाय आणि मला स्मृती मिळाली आहे. तर ही स्मृती कुठली? त्याला आठवलं की भगवंतांचं आणि त्यांचं काय, आता त्याचं नातं होतच, तो त्यांच्याबरोबरच वावरत होता, ते द्वापार युगातलीच गोष्ट आहे. पण खरं तर आपलं पण नातं आहे त्यांच्याशी, आणि हे नातंच आपण विसरलो. आणि ते आठवण करून आपल्याला जाग करण्यासाठी भगवद्गीता आहे, ती आपल्याला हलवून उठवते आणि आपल्याला जाग करते आणि आपल्याला सगळं आठवून देते आपण जे विसरलो. म्हणून तो म्हणतो माझा मोह नष्ट झालाय. पुढची स्लाइड माताजी. हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे. मला तुमच्या अगाध, अगाध म्हणजे जे जाणून घेण्यास अत्यंत कठीण आहे, आणि अव्ययी, व्यय म्हणजे काय? व्यय म्हणजे खर्च करणे. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याला देतो तेव्हा आपली ती कमी होते. आता आपण पैसे दिले तर काय होणार? आपल्याकडचे पैसे कमी होणार, म्हणजे आपण काय केलं, तो व्यय झाला, म्हणजे ते आपले कमी झाले. तर अव्ययी म्हणजे जे कधीही कमी होत नाही. आता ज्ञान, आता मी जर ज्ञान दिलं किंवा कोणीही दिलं, माझ्या मार्फत दिलं गेलं असं खरं तर म्हटलं पाहिजे, तर तेव्हा ते दिल्यानंतर ते कमी होत नाही, उलट वाढतं. असं का म्हणतात? कारण ते अव्ययी आहे, कारण ते आध्यात्मिक ज्ञान आहे, ते परमात्म्या संबंधीचं ज्ञान आहे, जादूच आहे, चमत्कारच आहे. दिल्याने वाढतं असं असतं का? दिल्याने कमी होतं, दिल्याने व्यय होतो, दिल्याने खर्च होतो. पण ज्ञानाबाबतीत तसं नाहीये. म्हणून इथे म्हटलंय त्यांनी की अव्ययी असा शब्द वापरलेला आहे. अव्ययी जसं ज्ञान आहे तसं महात्म्य सुद्धा अव्ययी आहे. तुम्ही जितकं सांगाल तितकं ते वाढतच जातं. आपलं ज्ञान, आपलं मनातली जाणीव सगळं काही वाढतच जातं. म्हणून त्याची अनुभूती, अनुभव मला आलाय. नुसतं त्याने ज्ञान झालं, ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे ना, की एखादी गोष्ट आपल्याला कळते, समजते की अशी अशी आहे, पण ती फक्त समजलेली असते. पण पुढे जाऊन आपल्याला तिचा अनुभव येतो. अनुभव येतो म्हणजे काय? की आपण ते प्रत्यक्ष पाहतो, आपण आपल्या इंद्रियाद्वारे अनुभवतो, आपल्या आतून ती जाणीव प्रगट होते, आपल्याला त्याचं दर्शन होतं, त्याचा साक्षात्कार होतो. ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तर अनुभवल्यानंतर ते त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं की असं आहे. हे आधी माहित असतं, पण नंतर जेव्हा आपण ते पाहतो, सगळ्यांनी पाहिले, सगळ्या संतांनी पाहिलेले आहे, आत्मदर्शन केलेले संत आहेत, आत्मसाक्षात्कार झालेले संत आहेत. त्यामुळे अनुभूती होणं म्हणजे ते प्रत्यक्ष अनुभवणं, ते प्रत्यक्ष पाहणं. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वरा, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. कारण कसं आहे, हा जो संवाद आहे तो समोरासमोर आहे. म्हणजे तो रथामध्ये ते बसले आहेत, म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण हे रथामध्ये आहेत, आणि त्यांच्यामध्ये हा चाललेला संवाद एका झाडाखाली चाललाय. सूर्योदयापूर्वी, सूर्योदय झाला की युद्धाला सुरुवात व्हायची. पूर्वीच्या काळी खूप नियम होते की युद्ध कधी केलं जायचं. सूर्यास्त झाला, सूर्य मावळला की युद्ध बंद व्हायचं, त्यानंतर कोणी कोणावर शस्त्र उगारायचं नाही. अशा बरेच नियम होते. पण नंतर नंतर हे सगळे नियम धाब्यावर बसवलेले आहेत. बघा, हे भगवद्गीता तुम्हाला सांगते, जे हे आहे भगवद्गीतेची 18 अध्याय, तशी मुख्य पुराण 18 आहेत. हे युद्ध सुद्धा 18 दिवस चाललं. ही जी सेना याच्यात ज्यांनी भाग घेतला तर ती 18 अक्षोहिणी सेना होती. म्हणजे त्यात काही पायी चालणारे होते, काही रथावर चालणारे, काही महारथी होते, काही हत्तीवर चालणारे होते, आणि एकूण संख्या काही लाखांमध्ये असायची. आणि काही लाखांमधली संख्या म्हणजे एक अक्षोहिणी असं त्याला म्हटलं जायचं. तर अशी पांडवांकडे जे होती ती 7 अक्षोहिणी सेना होती, आणि कौरवांकडे 11 अक्षोहिणी सेना होती. आणि अशा रीतीने एकूण 18 अक्षोहिणी सेना लढली आहे त्या धर्मक्षेत्रावर. म्हणून 18, इथेही 18 आकडा आहे. युद्धही 18 दिवस चाललं. आपल्या महाभारताची 18 पर्व आहेत. तर अशा रीतीने 18 संख्या पण महत्वाची आहे. हे आता विषयाला म्हणून मी पटकन सांगितलं तुम्हाला.
तर तुम्ही सृष्टीत कसे प्रविष्ट झालात? आता प्रत्येक कणाकणामध्ये जर ते आहे तर ते कुठून तरी आतमध्ये शिरले असतील की नाही? आता त्यांना आत शिरण्यासाठी ते मग तुम्ही कसे काय गेलात आतमध्ये? तुम्ही कणाकणात कसे गेलात आणि तुम्ही कणाकणात कसे आहात? तर म्हणून तो प्रविष्ट शब्द वापरला की तुम्ही शिरलात तरी कसे, गेलात तरी कसे, त्या एका कणामध्ये तुम्ही कसे काय प्रविष्ट झालात? तर ते मला आता पाहू इच्छितो. हे प्रभो, हे स्वामी, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे. आता त्याला म्हटलं की अरे मी त्याला सांगतोय दाखवा, पण आता त्याला आता हळूहळू कळायला लागले ना त्यांचं महात्म्य. आधी तो मित्र समजत होता, स्वतः बरोबरची व्यक्ती समजत होता, पण जसं महात्म्य समजायला लागलं, जसं त्यांचं खरं स्वरूप समजायला लागलं, आता तो त्याच्या मनात विचारायला लागला, मी सांगतो तर काय खरं, मला दाखवा. पण मी पाहणं योग्य असेल तर दाखवू दे त्यांनी. म्हणजे बघा लगेच मनातले विचार तो त्याने म्हणतो की तुम्हाला जर वाटलं ना की तुम्हाला वाटत असेल की ते मी पाहणं योग्य म्हणजे माझी योग्यता तेवढी आहे, मी अधिकारी आहे, तर मग तुम्ही आपलं विश्वरूप मला दाखवा. पण तो अर्जुन आहे, त्यांचा भक्त आहे, तो अत्यंत परम कोमल असं त्याचं हृदय आहे. त्यामुळे त्याला मग असंच वाटलं, लाज वाटली, अरे मी सांगतो हे दाखवा ते दाखवा ते दाखवा, मी हट्ट करतोय ना. पण त्यांना काय वाटतं हे विचारलं का मी? मग तो त्यांना म्हणतो, अरे तुम्हाला वाटतंय का मी पाहावं, तर मी तेवढा योग्य आहे का? असं जर असेल तरच दाखवा, नाही तर माझा हट्ट राहू दे बाजूला. पुढची स्लाइड. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, म्हणजे हे पृथेच्या पुत्रा, कुंतीचं नाव पृथ आहे म्हणून पार्थ असं त्याचं नाव आहे, जो कुंतीचा पुत्र आहे, पार्था. तर आता पृथेचा पुत्र, आता माझे ऐश्वर्य, ऐश्वर्य 6 आहेत, षडगुणेश्वरी आपण बघितलेलं आहे भगवंतांचं. तर ते तू पहा, त्यांच्या विभूती पहा. विभूती म्हणजे कसं आहे माहितीये का? ऐश्वर्य आहेत म्हणजे पैसे आहेत, कीर्ती आहे, नंतर त्यांची जी सौंदर्य आहे, पण ते असल्यानंतर त्यांच्या ज्या अभिव्यक्ती आहेत त्या विभूती आहेत. आता ऋषीमध्ये भृगु ऋषी, त्यांनी एक विशिष्ट ऋषींची नावं घेतली आणि मी आहे असं म्हटल्यानंतर असं नाहीये की बाकी ते नाहीयेत. पण महत्वाच्या व्यक्ती सांगितल्यानंतर एक तुम्ही एकाचं नाव घेतलं तर सर्व चालेल खरं म्हटलं तर. पण म्हणून त्यांनी इथे जे म्हटलंय की माझं ऐश्वर्य, त्याच्यामध्ये विभूती पण येतात. विभूती म्हणजे व्यक्तीकरण, म्हणजे व्यक्तीकरण. आता विभूती ऐश्वर्याचा पैसे असणं, पण त्याचं व्यक्त विभूतीचं ऐश्वर्यांचं जी जी त्यांची रूप आहेत, जी वेगवेगळी महान अवतार आहेत किंवा जे वेगवेगळे असे ऋषीमुनी आहेत किंवा वेगवेगळे आता हिमालय प्रसिद्ध आहे, तर हे सगळे त्यांची विभूती किंवा त्यांचं व्यक्तीकरण आहे. तर ते सगळं पहा. अलौकिक, अलौकिक शब्दाचा काय अर्थ आहे? लौकिक म्हणजे या लोकातलं, जे या लोकाशी संबंधित आहे, भूलोकाशी संबंधित आहे. पृथ्वी तला, पृथ्वी लोकाशी, मर्त्यलोक, भूलोकाची 3 नाव आहेत, एक पृथ्वीलोक, भूलोक आणि मर्त्यलोक. जिथे पुन्हा पुन्हा मृत्यू म्हणजे मृत्यू होतो तिथे ते मर्त्यलोक. म्हणजे असं जे आहे, तर त्या लोकाशी संबंधित गोष्ट आहेत त्या लौकिक आहेत, लोकाशी संबंधित. पण एकच लोक नाहीये जगामध्ये, जगात एकूण 7 लोक आहेत, 7 आणि 7 14 लोक आहेत एका ब्रह्मांडात. तर असे जे 14 लोक आहेत, प्रत्येक लोकामध्ये देह वेगळा आहे, प्रत्येक लोकामध्ये अनेक जीवात्मे राहतात आणि त्या जीवात्म्याची उन्नती वेगवेगळी झालेली आहे. तर आपण ज्या लोकामध्ये राहतो आहोत त्या लोकाशी संबंधित गोष्टी लौकिक आहेत, पण आपल्या लोकाच्या पलीकडे असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अलौकिक गोष्टी आहेत. तर अलौकिक आणि नाना वर्ण, नाना रंगांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. सहस्रावधी असा शब्द वापरलाय, पण इथे तर कोट्यानी होती, म्हणजे असंख्य अशी रूपं त्यांनी दाखवली. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. त्याला जे काही त्याच्या विभूती, त्यांचं ऐश्वर्य, तुम्ही कसे प्रविष्ट झालात, कसे कणाकणामध्ये शिरलात, ते मला दाखवा. मग तुम्हाला, तुला जे काही मनात आहे ना, तुला जे काही पाहायचंय ना, तुला मी आता या देहामध्ये दाखवतो. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहायची इच्छा आहे ते सर्व हे विश्वरूप प्रगट करू शकते. बघा, याच्यात ते विश्वरूप दाखवण्यामागे कारणच हे होतं की अर्जुनाला कळावं की भगवान कोण आहेत, भगवान कृष्ण कोण आहेत, हे एक होतं. आणि दुसरं, भविष्य काळामध्ये त्या युद्धाचा परिणाम काय होणार आहे. काही पांडवच फक्त राहिले, तर अशी जी परिस्थिती होती, काहीच फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक जिवंत राहिली, बाकी सगळ्यांचा जो नाश झालाय तो नाश त्यांनी युद्ध सुरू होण्याच्या आधी दाखवला त्याला, की हे बघ हे घडणार आहे, लक्षात घे. तुला असं वाटतं की तू करणार आहेस किंवा तू मारणार आहेस, पण हे प्रत्यक्षात आधी ही योजना आहे, हे घडलेले आहे, ते मेलेलेच आहेत. फक्त तुला हे तुझं कर्तव्य करायचंय. त्यामुळे तू ते कर्तव्य कर, तू बाकी काही विचार करू नको. कारण माझ्यासाठी केलेली हिंसा पण ही पुण्यवत काम करते. कारण आपल्याला वाटतं ना हिंसा केली, इथे कुठेही हिंसा करायला भगवान सांगत नाहीयेत. ते अर्जुनाला सांगतात कारण युद्ध करणं हे त्याचा धर्म आहे. आपल्यासाठी आपण काय रोज जाऊन हातात तलवार घेऊन युद्ध करत नाही.
पण आपल्या संसारामध्ये आपलं धर्माचं पालन तर करावंच लागतं, कर्तव्याचं पालन तर करावंच लागतं, देणी घेणी तर फेडावीच लागतात, किंवा आपली कर्तव्य जबाबदाऱ्या, आपल्या प्रत्येकाची काहीतरी जबाबदाऱ्या असतात, ते आपल्याला पार पाडायच्या आहेत, म्हणून तर आपला संसार चाललाय. तर मग तेच आहे ना, ते तू व्यवस्थित पार पाड. तू काही विचार करू नकोस, तू माझ्यासाठी करशील तर ते सगळं पुण्यच होणार आहे. पुण्य म्हणजे अकर्मच होणार आहे, कर्माची बीजच नाहीशी होणार आहेत. परंतु तू स्वतःच्या वर्तमान नेत्राने मला पाहू शकणार नाही. तुझ्या कोटी सूर्याचं तेज आपण पाहू शकू का? भगवंतांचं तुम्ही कल्पना करा, एक सूर्याचं तेज इतकं प्रचंड आहे आपल्यासाठी, आपल्या सामान्य डोळ्यांसाठी आपण त्याच्याकडे पाहू पण शकत नाही. मग अशावेळी कोटी सूर्य जर उपस्थित झाले, त्यांचं तेज जर एकवटलं, असे स्वयंप्रकाशित भगवान आपण पाहू शकू का? त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकू का? तर नाही पाहू शकणार, कारण आपलं सामर्थ्य नाहीये तेवढं. म्हणून ते म्हणतात, तू तुझ्या वर्तमान म्हणजे भौतिक देहाच्या नेत्रांनी, डोळ्यांनी मला पाहू नाही शकणार, माझं एवढं प्रचंड तेज आहे. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. दिव्य म्हणजे तेजोमयी, ज्ञानाची नेत्र प्रदान करतो. माझे योगाचं ऐश्वर्य पहा. आणि सगळं योगाचं शास्त्र आहे, ही ब्रह्मविद्या योगाची विद्या आहे. तर त्याचं आता जे ऐश्वर्य आहे ते तू पहा. आध्यात्मिक ऐश्वर्य, भौतिक ऐश्वर्य, जे जे काही आहे ते दाखवलं. पुढची स्लाइड. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पदार्थात परमं रूपमैश्वरम. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून, हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट चाललेली आहे त्यांची. संजय पाहतोय, त्याच्या कक्षात बसलेला आहे, सचिव आहे तो, मंत्री आहे, आणि तो काय, तो व्यासांचा शिष्य आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र बसलाय आणि धृतराष्ट्रालाच विचारलं व्यासांनी, तुला पाहायचंय का? पण धृतराष्ट्राच्या मनात भीती होती, त्याला माहिती होतं आपली मुलं अधर्माच्या बाजूने आहेत, त्यामुळे त्याला पाहायची त्याची एवढी छाती नव्हती, हिंमत नव्हती. तर मला नको नको, मग तुम्ही माझ्या याला संजयाला मी देतो, ते शिष्य आहेत व्यासदेवांचे संजय. तर त्यांना त्यांनी दिव्य दृष्टी दिली, आणि मग तो बसून जे काही घडतंय, आधी खरं तर असं आहे की पहिले काही दिवस तो तिथेच होता युद्धस्थलावर, असं पण म्हटलं जातं, आणि नंतर त्याने येऊन हे सांगायला सुरुवात केली, तिथून ती भगवद्गीता सुरू होते त्याच्या बोलण्यातनं. पण खरं तर ही युद्ध होण्याआधी सांगितलेली आहे भगवंतांनी. तर ह्या अशा गोष्टी आहेत, काही काही गोष्टी आहेत, म्हणजे घडलेल्या घटना आहेत, हे खरं घडलेलं आहे. हे काही आपण काही असं काही कल्पनेतल्या गोष्टी बोलत नाही आहोत, ही प्रत्यक्ष इतिहास आहे घडून गेलेला. आणि म्हणून संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये उत्तर, महायोगेश्वर, योगांमध्ये सगळ्या योगांचे महान असे ईश्वर, असे भगवान कृष्ण. कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक, कृष्ण कर्ष धातूपासून कृष्ण हा शब्द बनलाय. कृष्ण या शब्दाचाच अर्थ आहे जे सगळ्यांना आकर्षून घेतात. आपण पाहिलं, ते गोप गड्यांना आकर्षून घेतात, नंतर वृंदावन वासियांना आकर्षून घेतात, नंतर ते सर्व पशुपक्ष्यांना आकर्षून घेतात, गायींना आकर्षून घेतात. त्यांची बासरी, त्यांच्या डोक्यावरचं पीस, त्यांचं सौंदर्य, त्यांच्यामध्ये प्रचंड आकर्षण शक्ती आहे, ती सगळ्यांना आकर्षून घेतात ते त्यांच्याकडे. आणि म्हणून कृष्ण, ते पुरुषोत्तम भगवान, अर्जुनाला त्यांनी आपलं विश्वरूप दाखवलं. पुढची स्लाइड माताजी. अर्जुनाने, आता आपल्याला ते विश्वरूप दिसतंय बघा बाजूला, आता ते जे त्याने पाहिलं विश्वरूप, तर त्या विश्वरूपात त्याने काय काय पाहिलं, तर असंख्य मुख, कारण त्यांची असंख्य रूप होती, असंख्य विभूती होत्या. आणि अशावेळी असंख्य का म्हटलंय की तो मोजू शकतच नव्हता किती आहेत. आता 2 रूप, 3 रूप, 4 रूप उभी राहिली तर आपण म्हणू शकतो 4 आहेत, 5 आहेत, पण इथे इतकी होती की त्याला मोजूच नाही शकला, इतकी असंख्य मुख, नंतर असंख्य नेत्र, जितकी मुख तितकी नेत्र, म्हणजे डब्बल ना, 2 नेत्र असतील, काही ना त्रिनेत्रधारी असतील, तर त्या हिशोबाने ती नेत्रे तेवढी जास्त वाढली, म्हणून अजून असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिले. अद्भुत, अद्भुत हा एक रस आहे. अद्भुत याचा अर्थ आहे न भूतो न भविष्यती, जे कधी घडलं नाही आणि जे कधी घडणार नाही, त्याला अद्भुत असा तो रस आहे. तर तो अद्भुत रस आहे, तो समोर अद्भुत न घडणारी, म्हणजे कधीतरी क्वचित घडणारं, अशक्य प्राय अशा घटना आहेत, त्या क्वचितच घडतात, आणि त्यांना अद्भुत असं म्हटलं जातं. अशी दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक, अलौकिक या लोकांच्या पलीकडे असलेले दिव्य अलंकार होते. स्वर्ग लोकातले, महर लोकातले, जनलोकातले, तपोलोकातले आणि सत्य लोकातले, एवढे 7 ऊर्ध्व लोक आहेत आणि 7 सप्त पाताल आहेत. एकूण 7 अधिक 7 मिळून 14 लोकांपासून आपलं ब्रह्मांड बनलेलं आहे. तर अशा वेळी अलौकिक शब्द जेव्हा येतो, तेव्हा फक्त या पृथ्वी तलावरचं नाहीये, त्याच्या पलीकडचं अलंकारांनी विभूषित म्हणजे सजले होते. अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झाले होते. अनेक गदा, नंतर सुदर्शन चक्र,
नंतर त्यांची कौमुदुकी गदा आहे, सुदर्शन चक्र आहे, नंतर अनेक धनुष्य बाण आहेत, अनेक तऱ्हेची शस्त्र अस्त्र त्या काळात होती. त्या सगळ्यांनी ते सजलं होतं, म्हणजे अनेक शस्त्र धारण केली होती. कारण ते त्यांचं परिपूर्ण रूप आहे ना, त्या शस्त्रांसह अस्त्रांसह सगळे त्यांच्या बरोबर असले पाहिजेत आणि त्याच्यासह ती रूप होती सगळी. आणि म्हणून दिव्य शस्त्रांनी सज्ज झाले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे, पितांबर किंवा विविध वस्त्रे त्यांनी त्या त्या रूपाची धारण केलेली आणि माळा त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पांच्या माळा किंवा रत्नांच्या माळा अशा घातलेल्या होत्या. अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत आणि तेजस्वी, इतका प्रकाश तेजस्वी, आता त्याला नेत्र वेगळीच मिळाली आहेत. बघा एवढं घडतंय अख्खं सगळं, म्हणजे इतकं सैन्य, 18 अक्षौहिणी सैन्य त्या कुरुक्षेत्रावर उपस्थित होतं. पण कोणाला कल्पना सुद्धा आली नाही की असं काहीतरी विश्वरूप दाखवतायत. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. दाखवलं तिकडेच, पण बाकीच्यांना त्याची अनुभूती सुद्धा आली नाही किंवा त्यांना कल्पनाही नाही आली, जे अर्जुनाने पाहिलं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की हे अद्भुत तेजस्वी अनंत, अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही, ज्याचा शेवट नाही, तुम्ही दाखवू शकत नाही इथे शेवट झाला. इतकं ते पसरलेलं आहे की समजणारच नाही की कुठे ते संपलं, कुठून सुरू झालं. आणि सर्व व्यापी, सगळ्याला व्यापून होतं. तो एक उभा होता, त्याच्या व्यतिरिक्त सर्व काही ते फक्त विश्वरूप होतं. इतकं ते सर्व व्यापी, सर्व ब्रह्मांड सगळ्यांना ते व्यापून राहिलेलं होतं. जिकडे बघावं तिथे ते विश्वरूपाची अस्तित्व होतं, म्हणजे विश्वरूप हे पसरलेलं होतं सर्वत्र आणि विराट होतं. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय, इथे शब्द खरं तर हजारो वापरलेत, पण भगवंत कोटी कोटी मदनानं लाजवेल सौंदर्य आहे, कोटी सूर्यांचं तेज आहे. इथे त्यांनी हजारो शब्द जरी वापरला असता तरी हजारो काय, 2 सूर्य एकत्र आले तरी शक्य नाहीये त्यांना पाहणं, एकालाही धड पाहणं शक्य नाहीये. मग इथे हजारो सूर्यांचा उदय झाला, हे का असं सांगितलं जातं? कारण आता सूर्याचं उजेड, तेज कसं आहे, सूर्याची किरणं कशी पडतात हे आपल्याला माहिती आहे, आपण त्याचा अनुभव घेतलाय. पण त्याच्याशी तुलना करून जेव्हा रूपकात्मक सांगितलं जातं तेव्हा आपल्याला पटकन कळतं, कारण आपल्याला सूर्याची कल्पना आहे. मग आपण विचार करतो की एक सूर्य जर असा तर 1000 सूर्य, कोटी सूर्य एकत्र आले तर काय आपली अवस्था होईल, आपण भाजून जाऊ, आपण जळून जाऊ, इतकं ते तेज आणि उष्णता तयार झालेली असेल. तर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित, कदाचित म्हटलंय म्हणजे तिकडेही नाही, 1000 सूर्य पण कमीच आहेत, त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील, विश्वरूप का तर विश्वामध्ये पसरलेलं आहे. जे जे काही अच्चयावत विश्वात आहे ते सर्व काही त्या विश्वरूपामध्ये होतं. तेजाची बरोबरी कोण, म्हणजे थोडक्यात त्याची बरोबरी कोणी करू शकणार नाही. पुढची स्लाइड. आणि दिव्य आहे ना सगळं, चमत्कारी आहे सगळं. हरे कृष्ण माता की. हरे कृष्ण सॉरी, माता आली. काय म्हणाला? माताजी स्लाइड आली. हा हा, आली आली, सॉरी. त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. आता काय काय त्याला दिसतं, आता तुम्ही बघा बाजूला, ही नुसती आपल्याला कल्पना येण्यासाठी म्हणून पाहायचंय की काय असू शकेल तिकडे. जे काही होतं ते कल्पनातीत होतं, कल्पनेच्या पलीकडे होतं. आपण त्याची आपल्या आपल्या अनुभवाने कल्पनाही करू शकणार नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी म्हणजे त्या एकाच विश्वरूपामध्ये असणारी अनंत ग्रहांमध्ये, अनंत ग्रहालोकांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. एकच ब्रह्मांड नाहीये, अनंत ब्रह्मांड आहे. ते कारणोदक, कारण महासागर आहे, त्याच्यामध्ये ती अशी विखुरलेली ब्रह्मांड आहेत, त्यांच्या रोमकूपामध्ये ब्रह्मांड आहे. तर जे जे काही आहे ते सर्व काही त्याने त्या विश्वरूपात पाहिलं. पुढची स्लाइड. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन, बघा कल्पना होती काय दिसणार आहे, साधारण अंदाज होता काय दिसणार आहे, पण अंदाज असला, कल्पना असली तरीही पण तो भ्रमित झाला. आणि इतकं प्रचंड सगळं काही त्याच्या आजूबाजूला उपस्थित झालं, त्याने थोडी कल्पना केली असती तरी जेव्हा ते समोर आलं तेव्हा तो पटकन एक तर आश्चर्यचकित पण झाला, त्याच्या कल्पनेच्या पलीकडे होतं सर्व काही. अंगावर रोमांच, त्याने रोमहर्ष झाला. जेव्हा आपण खूप घाबरतो किंवा खूप काहीतरी कल्पनेच्या पलीकडे गोष्टी आपल्या अनुभवायला येतात तेव्हा रोमहर्ष म्हणजे अंगावर रोमांच उभा राहतात. म्हणून आपण असे काही असे पिक्चर्स असतात ते बघितले जातात की हॉरर आहेत, तर तो रोमांच, कारण थोडीशी अशी अवस्था आपली कशी होऊन जाते की एक वेगळ्याच अवस्थेमध्ये जातो, तेव्हा ते रोमांच, रोमहर्ष म्हणजे आपल्याला काहीतरी कल्पनेत नसलेली काही गोष्टी जेव्हा अनुभवायला येतात तेव्हा आपली अशी अवस्था होते. अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक, नत म्हणजे झुकवणं आणि मस्तक म्हणजे मस्तक झुकवणं, आदर जेव्हा किंवा मनामध्ये आदरणीय भाव निर्माण होतो किंवा महात्म्य समजायला लागतं तेव्हा आपलं जे मस्तक आहे, आपलं जे डोकं आहे ते आपोआपच आपण खाली तुकवतो, आपोआपच नतमस्तक होतो.
तो आदर दाखवण्याची एक गोष्ट आहे. पण आता ही आपोआपच घडली आहे, आपोआपच त्याने नतमस्तक झालाय तो. कारण त्यांचं एवढं महात्म्य, तेवढं अरे तो एकदमच त्याला आपल्या बरोबर असणारे श्रीकृष्ण त्यांचं जेव्हा हे रूप कल्पना असतानाही पाहिलं, तर त्यानंतर तो नतमस्तक झाला आणि त्याने हात जोडले. कारण आता शब्द अपुरे आहेत ना, खरं तर प्रार्थना तरी काय करणार, एवढं काही त्याच्यासमोर उभं होतं. त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. कारण आता बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं, एवढं प्रचंड त्यांचं विश्वरूप, त्याच्या विराट विश्वरूप त्याच्या आजूबाजूला पसरलं होतं. पुढची स्लाइड माताजी. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना, बघा देवतांना म्हटलंय, कारण आपण कसं आहे आता वेगवेगळ्या देवी देवता आहेत, आपण त्यांची भक्ती करतो, प्रत्येकाचं इष्ट दैवत वेगळं आहे, प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं आहे, प्रत्येकाचं काही आपल्या संप्रदायाने चालत आलेली जी आपण ज्यांची रोज पूजा करतो, हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. तर त्या देवी देवता, देवी देव म्हणजे काय, जे दिव्य स्वरूपाचे आहेत, जे प्रकाशमान आहेत, जे त्यांचं स्वरूप तेजोमय आहे, त्यांना देव म्हटलं जातं. देवी देवता ज्या आहेत त्या स्वर्ग लोकात राहतात. त्या कशासाठी आहेत, ते शक्तिशाली जीवात्मे आहेत. आता आपल्याकडे जेवढी शक्ती आहे, आपल्याला फक्त आपलं कुटुंब चालवायचंय, पण त्यांना अख्खा ब्रह्मांडाचा कारभार चालवायचा आहे. मग विचार करा, कुटुंब चालवताना एवढं मेटाकुटीला येतो, ब्रह्मांडाचा कारभार चालवण्यासाठी त्यांच्याकडे किती शक्ती असली पाहिजे. म्हणून त्यांना शक्ती प्रदान केलीये भगवंतांनी. का केलीये, जसं पंतप्रधान आपल्या मंत्र्यांना काही अधिकार देतात आणि म्हणतात की तुम्ही हा कारभार पहा, मग त्यांना अधिकार असतो, तो आपल्या सामान्य लोकांना नसतो, ते आपण त्यांना निवडून दिलेले असले तरी, आणि मग तो हा सगळा कारभार चालवत असतात. तर तसंच आहे, तसंच सेम तीच गोष्ट आहे की हे जे सगळे देवी देवता आहेत तो ब्रह्मांडाचा कारभार चालवतायत. म्हणून पाऊस पडतोय, म्हणून धनधान्य निर्माण होत आहे, म्हणून आपलं पोषण होत आहे, प्रत्येक गोष्ट वारे वाहत आहेत, प्रत्येक गोष्ट जी चाललेली आहे जगामध्ये व्यवस्थित, तर ती एक मॅनेजमेंट आहे. त्या देवी देवता हे सगळं मॅनेज करतायत, ते सुसूत्रपणे हे सगळे कारभार चालवतायत ब्रह्मांडाचा, म्हणून तो चाललाय हे लक्षात. म्हणून आपण कृतज्ञता दाखवली पाहिजे. ते भगवंत नसले म्हणून त्यांना आदर त्यांच्यामध्ये ठेवलाच पाहिजे, पण वास्तविकता माहिती पाहिजे की भगवंत म्हणजे त्यांच्या पलीकडे, ते पण जीवात्मे आहेत, ते पण आपल्यासारखे, जसं मनुष्य योनी आहे तशी देवता योनी आहे, त्यातले ते जीवात्मे आहेत, पण ते आपल्यापेक्षा शक्तिशाली आहेत. म्हणून आपण जेव्हा काही मागतो, आपण पैसे मागतो, नोकरी मागतो, आरोग्य मागतो किंवा दीर्घायुष्य मागतो, तेव्हा ते आपल्याला प्रदान करतात. कारण या भौतिक गोष्टी आहेत, त्यांना माहिती आहे या नाहीशा होणाऱ्या आहेत, त्यांना काही अर्थ नाहीये, त्यात दिल्या जातात, त्यांच्या मर्यादेत आहेत. पण मुक्ती, याच्यातनं बाहेर पडणं, जन्ममृत्यू परंपरेतनं सुटका करणं, कारण त्यांचीच झालेली नाहीये, त्यांना ब्रह्मांडाच्या अंतापर्यंत राहायचंय, त्यांना कारभार चालू ठेवायचा आहे. मग असं असल्यावरती त्यांच्याचकडे जे नाहीये ते दुसऱ्याला कसं देणार. पण ते भगवंतांचे एक अवयव आहेत, त्यांनीच त्यांना निर्माण केलेलं आहे. त्यांना पाहिलं, देवी देवतांना त्यांनी पाहिलं. आणि एकच मिनिट. आणि इतर विविध जीवांना पाहतो, कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी, अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. तर ते सगळे जे हे आहेत, ते सगळं त्यांना, जे जे ब्रह्मदेव आदी जीव आहेत ते कमळावर बसलेले आहेत, कमलासनामध्ये आहेत. तर हे जे लाल रंगाचं कमळ, हे प्रकृतीच्या म्हणजे प्रकृतीच्या प्रेरणाचं द्योतक आहे. म्हणून लाल रंगाचं कमळ असतं, रजोगुणाचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे सृष्टी निर्माण होते, त्याच्यामुळे सृष्टीला प्रेरणा मिळते. म्हणून ब्रह्मदेव त्याच्यात बसलेले आहेत, कमळामध्ये. आणि अशा रीतीने ते त्यांनी पाहिलं तिथे अर्जुनाने. अलौकिक सर्पही पाहिले. सर्प जे आहेत ना, वासुकी, आपण अनंत नाग, हे सगळे सप्त पातालात राहतात. पातालामध्ये नागलोक आहे. नाग पण हे असे अलौकिक असे ते जीवात्मे आहेत, नागलोकामध्ये राहणारे. तर त्यांना पाहिलं म्हटल्यावरती ह्या पातालातल्या गोष्टी आहेत, जे अधोलोक आहेत. म्हणजे आपला जो पृथ्वी लोक आहे तो बरोबर मधोमध आहे, आणि आपल्या वरती काही लोक आहेत. आता वरती म्हणजे आपल्यापेक्षा वरती नाही आहेत ते, हे सगळे 14 लोक एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. पण जेवढी भूलोकाची व्याप्ती, आपल्याला पृथ्वी किती प्रचंड वाटते, एवढ्या पसरलेली पृथ्वी, पण त्याच्यापेक्षा पसरलेला भुवर लोक आहे, त्याच्यापेक्षा पसरलेला स्वर्ग लोक आहे, त्याच्यापेक्षा पसरलेला महर लोक आहे. त्यांची योजना की त्यांनी सांगितलेली आहे, किलोमीटर मध्ये आलेली आहे की किती मोठा आहे. पण प्रत्येक लोकांपेक्षा पुढचा लोक हा अधिक पसरलेला आहे, त्याचा विस्तार अधिक मोठा आहे. त्यामुळे भले आपण एकाच वेळी सगळ्या लोकांमध्ये असलो, पण आपल्या देहाने आपण इतर लोकांमध्ये त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करू शकत नाही. कारण आपलं जे साधन आहे, आपला जो देह आहे, तो या लोकांसाठी दिलेला आहे, त्या लोकांमध्येच आपण वावरू शकतो. आणि अशा रीतीने म्हणून हे जे त्यांनी सर्प पाहिले, ते पातालामध्ये नागलोक आहेत, त्या नागलोकातले सर्प पाहिले. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, म्हणजे त्यांना फक्त ऊर्ध्वलोक अधोलोक सर्व काही त्याच्यामध्ये होतं.
तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित, ज्यांना मर्यादा नाही आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, कारण असंख्य रूप आहेत, तर त्यांना भुजा, काहींना 2 भुजा आहेत, काहींना 4 भुजा आहेत, काहींना 6 भुजा आहेत, काही अष्टादश भुजा पण आहेत देवी देवता. तर अष्टादश का, 4 का, 2 का, 3 का? तर त्याचा अर्थ खरं तर असा असतो की त्यांच्या हातामध्ये जी काही असतात ते प्रतिकात्मक असतात. म्हणजे हातात जपमाळ आहे, हातात कमंडलू आहे, हातामध्ये गदा आहे किंवा हातामध्ये खड्ग आहे. तर ते खड्ग जे असतं ते ज्ञानरूपी खड्ग असतं. आता आपल्याला देणारा आपण काय मागतो? आपण मागताना त्यांच्याकडे ज्ञान मागतच नाही कधी. आपण मागतो फक्त गोष्टी आणि त्याच्यामुळे ते देतात आपल्याला. पण त्या गोष्टींनी, त्या खड्गाने ते अज्ञानाचा नाश करतात. तसं प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात आहे, ते त्यांच्या नुसार प्रत्येक गोष्ट घडत असते. आणि म्हणून अष्टभुजा, द्वादश भुजा, अष्टादश भुजा, असे अनेक भुजा म्हणून असंख्य भुजा आहेत. आणि उदर म्हणजे म्हणजे पोट, मुख, तोंड आणि नेत्र हे मी पाहतोय. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. आता बघा, जर सुरुवात कुठून झाली हेच जर कळलं नाही आणि शेवट कुठे झाला कळलं नाही, तर मधला भाग तरी कुठे कळणार आहे की हा मध्य आहे? कारण कारण सुरुवातच माहिती नाही आणि शेवटच माहिती नाही. जेव्हा सुरुवात शेवट माहिती असते तेव्हा मधला भाग आपण काढू शकतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं, तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. ते तेज प्रज्वलित अग्नी, प्रज्वलित म्हणजे जसा अग्नी कसा असतो, जेव्हा अग्नीमध्ये काही असं सरपण घातलं जातं तेव्हा तो धडाडून पेटतो, धडाडून. म्हणजे तो असा सर्वत्र पसरलेला, त्याच्या भुजा, त्याच्या ज्वाळा अशा रीतीने तो धडाडून पेटलेला असतो, त्याला प्रज्वलित अग्नी असं म्हणतात. काही अग्नी नुसते निखारे असतात, काही नुसता नुकता पेटणारा असतो, नुसता जळणारा असतो. आणि प्रज्वलित म्हणजे प्रकर्षाने ज्वलित, प्रकर्षाने ज्वलित म्हणजे प्रज्वलित म्हणजे जो धडाडून पेटलेला अग्नी आहे. आणि सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापले. तरी अनेक मुकुट, मुकुट म्हणजे काय आहे? मुकुट कशाचं प्रतीक आहे? डोक्यावर घातलेला जो अलंकार आहे तो साम्राज्याचं प्रतीक आहे, राजाचं प्रतीक आहे. तर मुकुट जो आहे, अनेक मुकुट आहेत, अनेक गदा आहेत आणि चक्र, चक्रांनी सुशोभित झालेलं हे कांतिमान मी सर्वत्र पाहते. कांती म्हणजे तेज, सौंदर्य किंवा तर हे जे कांती म्हटली जाते तर ते कांतिमान आहे, सौंदर्याने विभूषित आहे, तेजाने विभूषित आहे. पुढची स्लाइड माताजी. तुम्ही परम, परम म्हणजे सर्वोच्च, त्यांच्या पलीकडे काहीच नाहीये. आद्य, आद्य म्हणजे आदी, आद्य म्हणजे सुरुवात त्यांच्यापासून झालेली आहे. अक्षर, क्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे ज्याचा नाश होतो, जे कमी होतं त्याला, ज्याचा क्षय होतो त्याला क्षर म्हणतात. अक्षर म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही, जे कधी कमी होत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही, त्याला अक्षर. म्हणून आपण जे शब्द बोलतो तोंडातून तर त्यांना अक्षर म्हटली जातात. अक्षरापासून शब्द बनला असतो. तर ते का म्हटलं जातं? पण पूर्वीच्या काळी बोललेले शब्द सुद्धा, पूर्वीच्या काळी बोललेली अक्षरं सुद्धा अजूनही वातावरणात आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. आपण ज्या काही जी भगवद्गीता सांगितली आहे, जर तिथली जाऊन आपण जर सगळे साऊंड्स वेव्ह पाहिल्या तर आपल्याला ती भगवद्गीता तिथे कदाचित मिळू शकेल, त्यांना सांगितलेली मिळू शकेल. म्हणजे ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती आहे, तिथे असतातच, कारण ते शब्द म्हणून अक्षर म्हटली जातात की त्यांचा कधी नाश होत नाही. अक्षर आणि नेय आहात. नेय म्हणजे काय? नेय शब्द वारंवार आलाय. ज्ञान, ज्ञान सर्वांना माहितीये, माहिती. आपण माहिती करतोय, स्वतःबद्दल माहिती करतोय. आपण प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेत असतो. हे काय आहे, ते काय आहे, ते कसं करायचं, हे कसं करायचं. तर ही सगळी माहिती आहे, आपण माहिती गोळा करत असतो. तर माहिती म्हणजेच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे माहिती गोळा करणं. आणि आपण कशाची माहिती गोळा करतोय? तर नेय बदलतं असतं. आपण कधी कधी एखाद्या जागेची माहिती गोळा करतो, किंवा आता एक आपल्याला जिकडे जे काही करायचंय त्या गोष्टीची, आपल्याला काही जे शिकायचंय तर त्याच्याबद्दल आधी आपण माहिती गोळा करतो. तर त्याला नेय म्हटलं जातं. नेय, ज्याची माहिती गोळा करतोय. आपल्यासाठी काय नेय आहे? तर हे जगत, परमात्मा आणि आपण स्वतः म्हणजे आपण आत्मा. आपल्याला तर आपल्याबद्दल जाणायचंय. म्हणजे नेय काय आहे? कशाची माहिती गोळा करायची आहे, कशाचं ज्ञान करून घ्यायचंय? तर मला माझं स्वतःच आधी, मी कोण आहे हे मला आधी समजून घ्यायचंय. मग हा परमात्मा कोण आहे हे मला जाणून घ्यायचंय. आणि मग तो परमात्मा नेय आहे, मी नेय आहे, जगत नेय आहे. कारण ज्या ब्रह्मांडात मी राहतो त्याचं खरं स्वरूप काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. म्हणजे आता भगवद्गीतेसाठी नेय काय आहे? तर पहिला परमात्मा आहे, आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतोय, त्यांची माहिती करून घेतोय. नंतर दुसरं हे जगत, आपण जगताची माहिती करून घेतोय. आणि आपली स्वतःची, की मी कोण आहे, माझं अस्तित्व कशासाठी आहे, मी का जन्माला आलोय, हे सगळं आपल्याला प्रश्नांची उत्तरं, आपण नेय आहोत. तर नेय
खरे नेय ते आहेत, परमनेय. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. आश्रय म्हणजे आधार, त्याला आश्रय दिलाय सगळ्या विश्वाला, सगळ्या ब्रह्मांडाला. त्यांच्या रोमामध्ये ब्रह्मांड आहेत, म्हणजे त्यांच्या आधारानेच राहतायत ना ब्रह्मांड. नाहीतर कुठे राहिली असती जर रोमकुपात नसती तर. म्हणून अव्ययी आणि पुरातन आहात. तो पुरातन म्हणजे खूप जुने, खूप जुने, की कित्येक जुने, कित्येक लाखो वर्षापूर्वी. म्हणजे त्याचा आपण मोजमापही करू शकत नाही. म्हणून पुरातन. तुम्ही शाश्वत धर्माचे. शाश्वत म्हणजे जो नेहमी राहतो असा धर्म आहे. धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात हे माझे मत आहे. आता तो या निष्कर्षापर्यंत आलाय. सॉरी सॉरी. तुम्ही आधी मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. अगाध म्हणजे ज्याचं वर्णन करता येणार नाही. तुम्हाला असंख्य बाहू, असंख्य हात आहेत. चंद्र सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करत असल्याचे मी पाहतो. त्याच्या तोंडातून आग बाहेर पडते. तर ही आग त्याने पाहिली म्हणून तो ते वर्णन करतोय की त्यांच्या तोंडातनं ज्वाळा बाहेर पडतायत. कारण ते प्रकाशाचं रूप आहे, तेजाचं रूप आहे. आणि म्हणून ते त्याचं द्योतक आहे की त्यांच्या मुखातून ते सर्व काही बाहेर पडतायत. ते तेजाच्या ज्वाळा, ते कालाचं रूप आहे. सगळं काही ते भस्मासात करून टाकणार आहेत. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मना, महान आत्म्या, महान आत्मना, परमात्मा, परमात्मा म्हणून महात्मना म्हटले त्यांना. हे महात्मन, तुमचे हे उग्र, उग्र म्हणजे कसं भीषण, घाबरवून टाकणारं हे उग्र रूप आहे. कारण जर तोंडातनं ज्वाळा पडतायत, एवढं अकराळ विक्राळ आहे, सर्वत्र पसरलेलं आहे. त्यांच्यामध्ये सगळी रूपं आहेत, देवी देवता, नागलोक, राक्षस, असुर, सगळं काही तेच आहे. त्यामुळे सर्व काही त्यांच्यामध्ये दिसतंय. त्यामुळे ते अकराळ विक्राळ वाटतंय एकदम. त्यामुळे त्याला उग्र म्हटलंय. उग्र, उग्र म्हणजे थोडस आपल्या मनामध्ये भय निर्माण करणारं. आणि हे जे आहे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून न भूतो न भविष्यती असा अद्भुत रसाचा परिपोष करणारं, कधी न घडलेली गोष्ट ती अद्भुत असं रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झालेत. तो तर झालाय म्हणजे तो तर घाबरलाच आहे, कारण त्याच्यासमोर जे काही उभं आहे. पण तो बघतो की जेव्हा ते उपस्थित झालं तेव्हा ग्रहलोक पण घाबरून गेले त्यांच्या तेजाने, कारण ते जाळून टाकणारं तेज आहे. इतकं कोटी सूर्याचं ते जाळूनच टाकणार. आपल्याला तेवढी क्षमता नाही आपली ते सहन करण्याची, तेवढी उष्णता. आपलं 40 डिग्री सेल्सिअस झालं तरी आपली वाट लागते. मग इतकं 100 डिग्रीच्या वरती कितीतरी पर्यंत पारा पोहोचला असेल तर त्या ठिकाणी तर अस्तित्व पण राहणार नाही. आपण जळून जाऊ. ते आपण सहनच नाही करू शकणार. म्हणून त्यांनी व्यथा, क्लेश निर्माण होतात. आपण व्यथित होतो. तसं ग्रहलोक व्यथित झालेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन जेव्हा हे पाहिलं तेव्हा ते शरण आले त्यांना. आणि हे सर्व तो अर्जुन बघतोय, ते तो वर्णन करतोय. तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. का प्रवेश करीत आहेत? कारण ते त्यांचाच भाग आहेत. भगवंतांचे अवयव आहेत, देवी देवता अवयव आहेत, त्यांची अंग आहेत, त्यांच्यापासून निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण. महर्षी म्हणजे महान ऋषी, ज्यांनी तत्वाला पाहिलंय, ज्यांनी मंत्राला पाहिलेलं आहे, ज्यांनी मंत्राचं दर्शन केलेलं आहे, त्यांना ऋषी म्हटलं जातं. आणि असे महान ऋषी, महान जीवात्मे, ज्यांनी यांचं प्रत्यक्ष दर्शन केलंय. आणि सिद्ध, आपण सर्वजण साधक आहोत, कारण आपल्याला काहीतरी साधायचंय. आपल्याला परमात्म्याची प्राप्ती किंवा आपल्या परमात्म्याची भक्ती, परमात्म्याची सेवा, नंतर त्याच्यासाठी केलेला कर्मयोग, ज्ञानयोग, बुद्धियोग, ती बुद्धी मिळाली पाहिजे भगवंतांची सेवा करायची. तर आपण सर्व साधायचा प्रयत्न करतोय, प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करतोय. ही साधना आहे आपली, म्हणून आपण साधक आहोत. पण जेव्हा साधना पूर्णत्वाला जाईल तेव्हा सिद्ध म्हटलं जातं. तर असे अनेक जीवात्मे आहेत की त्यांनी ही सिद्धावस्था, पूर्णावस्था प्राप्त करून घेतलेली आहे. सिद्ध गण, गण म्हणजे एकच नाही आहेत, अनेक आहेत. तिथे समूह आहे. स्वस्ती, स्वस्ती हे मंगलवाचक आहे, शांती असे म्हणून. कारण हे एवढं उग्र रूप आहे की ते म्हणजे शांती शांती शांती, सगळ्यांना शांतता नाही, ते एवढं सगळं उष्णता, तप्तता, सगळं तेज असं पसरलेलं. म्हणून ते स्वस्ती शांती मंगलमय हो, सर्व शांती सगळीकडे प्रस्थापित हो, म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करतायत. असे समोर उभे राहिल्यावर आपण जी स्तोत्र म्हणतो, आपण अनेक स्तोत्र आतापर्यंत म्हणतो, पण स्तोत्र म्हणजे नेमकं काय आहे? तर ती त्या देवतेची केलेली स्तुती आहे. ते स्तुतीपर शब्द आहेत, तिची वेगवेगळ्या शब्दात केलेलं वर्णन आहे, अनेक वापरलेली विशेषण आहेत. आणि त्याच्या आधारे आपण तिची आळवणी करतो. आणि म्हणून अनेक स्तोत्र आपण म्हणतो, ती स्तुती केलेली असते, स्तुतीपर असतात. म्हणून ते पण स्तुती करायला लागले त्यांची, भगवंतांची.
रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, असुरगण, राक्षसगण, सिद्ध देवता, सिद्ध देवता, म्हणजे सगळे अच्छे जे जे काही आहेत सगळे गण. गण म्हटले, गण म्हणजे समूह. असे सगळे समूह उभे होते. जे जे आपण राक्षस समूह, पण सगळं काही त्यांच्यापासूनच बनले. असुर समूह, नाग समूह, पितृ समूह, हे वेगवेगळे लोक आहेत. त्या वेगवेगळ्या लोकांमध्ये राहणारे वेगवेगळे जीवात्मे आहेत. अगदी सूर्यामध्ये पण राहणारे जीवात्मे आहेत, दगडात राहणारे जीवात्मे आहेत. सर्वत्र जीवात्मे राहतात, असंख्य जीवात्मे आहेत. तर असे सगळे गणागणाने समूहाने उभे होते. पुढची स्लाइड. हे सर्व, हे महाबाहू देवतांसहित सर्व लोक, ज्या देवी देवतांकडे आपण प्रार्थना करतो, त्यांच्याकडे मागणी मागतो, त्यांना संकटात त्यांची आराधना करतो, असे जे आहेत, तर ते सगळे देवतांसहित सर्व लोक, तुमचे अनेक नेत्र, मुख, भुजा, जंघा, पाय, जंघा म्हणजे जांग, पाय, उदर, उदर म्हणजे पोट, आणि अनेक अक्राळ विक्राळ दाढा. बघा, अक्राळ विक्राळ दाढा असं मुद्दामून सांगितलं. अक्राळ विक्राळ म्हणजे असं की अत्यंत भयभीत करणाऱ्या अशा त्या दाढा. कारण सगळं काही त्यांच्यात जायचंय ना, त्या दाढांनी चिरडून टाकणार आहेत. ते कालाचं रूप आहे, म्हणून त्या भीती निर्माण करणाऱ्या आहेत, आपल्या मनामध्ये भीती निर्माण करतात, म्हणून मृत्यूची भीती वाटते आपल्याला. तर त्या अक्राळ विक्राळ अशा दाढा, म्हणजे त्यांच्या ज्या सगळ्या दाढा आहेत त्या अशा अक्राळ विक्राळ दिसत होत्या एकदम. आणि असं महाकाय रूप, काय म्हणजे देह, महा म्हणजे अत्यंत मोठा, विराट, ज्याचा विस्तार एवढा झालाय की कल्पनाही आपण करू शकत नाही, असं रूप पाहून अतिशय व्यथित. व्यथा, आता इथे व्यथा म्हणजे ते दुःखात नाही पडलेत, व्यथित झालेत, म्हणजे असं असं काहीतरी अद्भुत आपल्या समोर उभं आहे, अत्यंत तेजोमय, त्यांची एवढं सामर्थ्य नाहीये हे सहन करण्यासारखं, म्हणून ते व्यथित म्हटलेलं आहे. व्यथित याचा अर्थ काय, विश्वरूप दिसल्यावरती काय ते दुःखी नाही झाले की अरे बापरे कशाला बाबा दाखवलं आम्हाला, किंवा आम्हाला तर हे पाहायचंच नव्हतं, किंवा असं म्हणजे दुःख मनात निर्माण झालं, असा व्यथित. व्यथित म्हणजे दुःख, पण इथे व्यथित याचा अर्थ जे काही कल्पना केली होती त्याच्या पलीकडचं होतं, भीती निर्माण करणार होतं, अक्राळ विक्राळ होतं, काळाचं रूप होतं, आणि म्हणून मनामध्ये थोडीशी भीती, थोडीशी व्यथा अशी निर्माण झाली. हे सर्वव्यापी विष्णू, आणि त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा व्यथित झालोय. हे सर्वव्यापी विष्णू, विष्णू या शब्दाचा अर्थ सर्वव्यापी असाच आहे. अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त असे तुमचे आकाशाला स्पर्श करीत असलेले पाहून, आणि तुमची आ वाचलेली मुख, मुख आ म्हणजे त्यांनी आ असा केलाय, जबडा त्यांचा असा उघडलेला आहे पूर्ण, आणि त्यांच्या तोंडात सर्व काही शिरतंय. आता तोंडात शिरणं म्हणजे त्यांच्या पोटात जाणं, पोटात जाणं म्हणजे त्यांनी अंगीकृत करणं, त्यांच्यामध्ये सामावलं जाणं. शेवटी सृष्टी त्यांच्यात सामावली जाते, कारण त्यांच्यातूनच बाहेर पडलेली असते, ती तयार झालेली नसते, निर्मित झालेली नसते, ती फक्त बाहेर येते आणि आत जाते. म्हणून त्यांनी आ वासून ते सगळं गिळंकृत करतायत, आत्मसात करतायत, ते स्वतःमध्ये त्याचा त्यांना विलय करून टाकतायत त्यांचा. म्हणून त्यांनी म्हटलं की आ वाचलेली मुख आणि प्रदीप्त, प्रकर्षेने दीप्त, प्रकर्षेने तेजस्वी असं मन असं विशाल नेत्रांनी युक्त असे तुमचे रूप पाहून माझं मन भयाने व्यथित झालंय. त्यामुळे माझे धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीसे झालंय. पुढची स्लाइड माताजी. स्वपक्षीय राजांचे सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आमच्या पक्षातील मुख्य योद्धे तुमच्या भयानक मुखात त्वरेने त्याने पाहिलं पुढे काय घडणार आहे. हे सगळे जे योद्धे जिवंत रूपात त्याच्यासमोर उभे होते, ते भविष्य काळामध्ये त्यांच्या मुखात जाताना पाहिले. काही जण तुमच्या दातात अडकून मस्तकात, असे मस्तक अशी कडाक्कड कडाक्कड असा आवाज येतो, कवट्या फुटताना चुराडा होतोय त्यांच्या मस्तकाचा, हे पाहिलं त्यांना मरताना. इथे कसं भीषणता दाखवलीये, काळाची भीषणता. हे काही असं असं काहीतरी असं दाखवायचं नाही की कवट्या फुटतायत किंवा त्यांना मारलं जात आहेत, चावतायत करा करा, पण कसं आहे, काळा हे भीषण आहे, काळाचं स्वरूप, आणि म्हणून तो मस्तकाचा चुराडा, ते मृत्यूमुखात जातायत, तर त्यांचा मृत्यू होणार आहे, निश्चित आहे, हे त्यांनी दाखवलं. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे जे आता त्याच्यासमोर जिवंत उभे आहेत, म्हणजे त्या संपूर्ण धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर उपस्थित आहेत, आता युद्ध होणार आहेत, ते तुमच्या प्रज्वलित मुखामध्ये, त्यांचं प्रज्वलित म्हणजे त्याच्यातून ज्वाळा बाहेर पडतायत, त्यात ते जातायत, त्यात शिरतायत, त्यांच्या मुखामध्ये काळाच्या मुखात जातायत. पुढचं स्लाइड माताजी. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे. सगळ्या जगताला आपल्या पोटात ढकलणारा, त्याला गिळंकृत करणारा, त्याला आत्मसात करणारा, स्वतःमध्ये विलीन करून टाकणारा, गिळून टाकणारा असा काळ मी आहे. सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. कारण त्याची गोष्ट आहे, पृथ्वीला हा भार नको झालेला.
म्हणून ती ब्रह्मदेवाकडे गेली पृथ्वी देवी आणि म्हणाली, अहो ब्रह्मदेवा, हे अनियंत्रित एवढी संस्थान आहे, तेवढा कसाही कारभार करतायत आणि मला खूप त्रास झाला, यांचा भार झालाय मला. आणि प्रत्येक ठिकाणी ते प्रजेवर जुलूम करतायत, प्रत्येकाचे नियम, कायदा नावाचं काही नाहीच आहे. पण प्रत्येकाची संस्थानं, प्रत्येकाच्या राजाचे आपले आपले कायदे, आपापला कारभार, तर ती त्रस्त झाली होती. म्हणून तिने आधी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. ब्रह्मदेव तिला भगवान विष्णूंकडे घेऊन गेले आणि विष्णूने तिला आश्वासन दिलं, काही काळजी करू नको, तुझा हा भार मी कमी करीन. आणि तिला दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी तो भार कमी केलाय. म्हणून ते धर्मयुद्ध झालेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी, तो भार कमी करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवा व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. पुढची स्लाइड माताजी. त्यांनी भविष्यकाळात काय घडणार आहे ते आत्ताच सांगितलं. म्हणून उठ, आता एवढं सगळं सांगितलं, दाखवलं आणि आता म्हणतं उत्तिष्ठ, उठ, आता उठ, बस खूप झाली झोप. म्हणजे आता तू जागा हो. खरं तर ज्ञानाने जागा हो, ज्ञानाची जागृती येऊ दे तुझ्यामध्ये, की आत्म्याचं ज्ञान होऊ दे तुला, आता झालंय. त्यामुळे आत्मा म्हणून बघ सगळ्या गोष्टींकडे, ज्ञानाची दृष्टी प्राप्त करून घे. म्हणून उठ आणि युद्धाला सिद्ध हो. कारण तो मटकन खाली बसला होता रथामध्ये. जेव्हा त्याला वाटलं की मी आता द्रोणाचार्यांना मारणार आहे, भीष्म पितामह, बाकीच्यांची गोष्ट सोडा, ते अनेक त्याचे नातलग बितलग होतेच, पण हे दोघे तर किती महत्वाचे, त्याचे गुरु आहेत त्याच्यासमोर. त्यांनी युद्ध दिली आणि ते विद्या दिली आणि त्याचे भीष्म पितामह, त्याचे आजोबा ते आहेत, त्यांना मारायचंय. आणि तो मटकन बसला होता, म्हणून पण त्याला म्हणतात उत्तिष्ठ, उठ असं म्हणतायत त्याला, तू बसलायस तो. आणि शत्रूवर विजय मिळव, यशप्राप्ती करून घे, समृद्ध राज्याचा उपभोग घे. कारण तो जिंकणार होता, ते ठरलेलं होतं माझ्या योजनेनुसार. त्यांची योजना आहे, त्यांचा पूर्वीच मृत्यू झालाय. तू उगाच असं वाटू नको की तुझ्या हातून मरणार आहेत. आणि हे सव्यसाची म्हणजे तो अगदी युद्धात निपुण होता. युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र हो. आपणही निमित्त मात्रच आहोत या सगळ्या जगामध्ये. आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपण निमित्त मात्र आहोत, प्रत्येक गोष्ट आपल्याकडून घडली जाते, मी काही करत नाहीये, सर्वत्र तो परमात्मा आहे. आणि जेव्हा ही ज्ञान दृढ व्हायला लागतं, मग आपोआपच आपणही सव्यसाची होतो. ते खरं तर आपल्याला सांगतायत युद्धामध्ये निपुण असलेल्या अर्जुना, की तू फक्त निमित्त मात्र आहेस. पुढची स्लाइड. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर शूरवीर योद्धांना मी पूर्वीच मारलंय, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको, दुःखी होऊ नको. तू केवळ युद्ध कर, तुझं धर्माचं पालन कर, कारण तू राजा आहे म्हणून तू युद्ध केलं पाहिजे प्रजेच्या पालनासाठी. आणि तुझ्यावर अन्याय झालाय त्याच्याविरुद्ध तू उभा राहायला पाहिजेस. म्हणून युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील, कारण ही माझी योजना आहे. तुला विजय प्राप्त होणार आहे. तुझं जे कर्म आहे त्याचं फळ मी ठरवलेलं आहे. तुला यश देणार आहे, तुला मी विजय देणार आहे. कारण कर्म करणं हातात असतं, पण त्याचं फळ काय मिळणार आहे. अभ्यास करणं हातात असतं, पण 100 मार्क मिळणार की नाही माहिती नाही. पण ते म्हणतात तुला दिले मी 100 पैकी 100 मार्क, तू आता विजयी होणार आहेस, तुला या राज्य मिळणार आहे, तू काही विचार करू नको. हे सगळं मी ठरवलेलं आहे आणि मी म्हणजे माझी योजना म्हणून त्यांचा वध होणार आहे. तर तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. पुढची स्लाइड माताजी. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. आणि अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान कृष्णांना म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, हे इंद्रियांच्या स्वामी, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी आहेत ते, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होतं, आनंदित होतं आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. अनुरक्त म्हणजे रागापासून रक्त बनलंय. रक्त म्हणजे प्रेमात पडणं, अनुरक्त म्हणजे प्रेमात पडणं. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. आणि हे सर्व योग्यच घडत आहेत, कारण सिद्ध पुरुषांनी त्यांना प्राप्त केलंय. आणि राक्षसांना त्यांची भीती वाटते, कारण ते अधर्माचरणी आहेत. म्हणून त्यांना माहिती आपल्याला आता शिक्षा होणार आहे, म्हणून ते रूप उभं राहिल्यावर ते पळायला लागले इकडे तिकडे घाबरून. पुढची स्लाइड. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात, कारण ब्रह्मदेव त्यांच्यापासून निर्माण झालेत. मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये. हे अनंता, ज्यांचा अंत नाही, हे देवाधिदेव, देवांचेही देव, हे जगन्निवास, जगामध्ये निवास करून राहणारे, जगत हाच त्यांचं निवासस्थान आहे. म्हणजे सगळ्या जगतामध्ये कणाकणामध्ये तो परमात्मा आहे. या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही, भौतिक म्हणजे पंचमहाभूताची संबंधीची सृष्टी आहे. परम अविनाशी आणि सर्व कारणांचे कारण, तुमच्याकडून सर्व निर्माण होत आहे. तुम्ही आदिपुरुष, भगवान, पुरातन, सर्वात जुने आणि या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र, म्हणजे फक्त तुम्ही 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 आणि तुम्ही आश्रय देणारे आहात. तुम्ही सर्वज्ञ, सर्व काही जाणणारे आहात.
आणि जे जे ज्ञेय आहे, जे काही जाणून घेण्याचे ते तुम्हीच आहात. आपण जगाबद्दल जाणून घेतलं म्हटलं तरी जगही तेच आहेत. आपण स्वतःबद्दल जाणून घेतलं म्हटलं तरी आपल्या प्रत्येकामध्ये तर हृदयात परमात्माच आहे. म्हणजे शेवटी जाणण्याची गोष्ट एकमेव परमात्माच आहे. म्हणजे तुम्ही सर्व काही ज्ञेय तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत, त्रिगुणांच्या पलीकडे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा तुम्हीच संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. भौतिक कशाला, आध्यात्मिक पण. पुढची स्लाइड. पण तो आता भौतिक जगात आहे म्हणून भौतिक म्हणतोय. मी तुमचा महिमा न जाणता तुम्हाला मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र. आता त्याला वाटलं मी आतापर्यंत कसंही वागलो यांच्याशी. खरं तर तो काही असं वाईट वागला नव्हता, पण तरीही तो भक्त आहे ना, म्हणून त्याचं कोमल मन आता व्यथित झालं. मी तुम्हाला अनादराने, प्रमादाने किंवा प्रेमाने काही केलं असेल तर क्षमा करा. विश्रांती करताना ते एकत्र होते, चेष्टा करताना, एका शय्येवर शयन करताना म्हणजे केलंय त्यांनी. एकत्र भोजन त्यांनी केलंय, बसताना, कधी कधी एकांतवासात, कधी मित्र असताना. असं अनेक अनेक प्रसंग घडलेत जेव्हा तो कृष्णाबरोबर होता. मग त्याला असं वाटलं की अरे तेव्हा काहीतरी चुकून माझ्या हातून घडलं तर नाही, असं काही शब्द तर पडले नसतील, हे त्याला आत्ता वाटतंय. तो काही असं त्यांना काही वाईट बोललाच नसेल, पण आता त्याला असं भीती वाटायला लागली. हे अच्युता, माझ्या सर्व अपराधांसाठी मला क्षमा करा. अच्युता म्हणजे जो कधी च्युत होत नाही, जो कधी खालच्या गतीला प्राप्त होत नाही, जो कधी खालच्या स्खलन होत नाही किंवा पतित होत नाही, त्याला च्युत होणं, खाली जाणं. म्हणजे आपण आहोत त्या पातळीहून खाली जाणं, तर त्याला अच्युत असं म्हटलं जातं. तर माझ्या अपराधाची क्षमा करा. कसले अपराध हो, काय अपराध केलेत त्याने. पण बघा किती कोमल मन, आता त्याचंच मन खायला लागलं. पुढची स्लाइड. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यावर आनंदित झालोय, परंतु त्याबरोबर भयाने माझं मन व्याकुळ झालंय. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. आपली कृपा करा आणि तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. तो आता जवळ असलेले त्याचे जे कृष्ण आहेत, आता त्यांचं हे रूप पाहिल्यावर त्याला नेहमीच त्याचं जे रूप आहे ते पाहायची इच्छा झाली. कारण ते त्याला जवळच होतं ना, नेहमी त्याच्याबरोबर वावरणारं रूप आहे. त्यामुळे हे आता जे काही दिसतंय ते प्रचंड त्याच्या कल्पने पलीकडचं होतं. पण तो म्हणाला नको, बस 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 आता बस. खरं अक्षरशः असंच म्हणाला असेल की बस करा आता, पुरे करा आता, आणि तुमचं पूर्वीचं जे सौम्य रूप दाखवा, जे माझ्या बरोबर असतं नेहमी. पुढची स्लाइड. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे, त्यांची राधाराणी, तिच्याद्वारे प्राकृत जगात, म्हणजे ते सगळं भौतिक जगतच आहे, तिथेच त्यांनी ते रूप दाखवलंय. तुझ्या वाचून पूर्वी कुणीही एक अनंत तेजोमय आद्य रूप पाहिलेले नाही. पण ते अर्जुनाला त्यांनी दाखवले. आपल्याला फक्त कल्पना येते त्याची. हे कुरूप प्रवीर, तुझ्यापेक्षा माझे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते. कारण ते, माताजी मागची स्लाइड. कारण बघा, आपल्याला वाटतं की आपण वेदाचा अभ्यास केला की सगळं काही केलं, पण तसं नाहीये. वेदाचा, तुम्ही म्हणाला आयुष्य वेदासाठी, वेदांचा अभ्यासासाठी घातलं, पण शेवटी ते करून तुम्हाला त्यांची प्राप्ती होणार नाहीये. वेदांचा अभ्यास करून किंवा यज्ञ केले किती मोठे मोठे, तर तुम्हाला उत्तम पद प्राप्त होईल, इंद्रपद प्राप्त होईल, 100 अश्वमेध केले, किंवा तुम्हाला अजूनही काही पुण्य प्राप्त होईल. पण जोपर्यंत तुम्ही भगवंतांसाठी काही करत नाही, वेदांचा अभ्यास जर तुम्ही भगवंतांसाठी केला तर वेगळी गोष्ट आहे, यज्ञ तुम्ही भगवंतांसाठी केले तर वेगळी गोष्ट आहे. तुमचं प्रत्येक कर्म तुम्ही यज्ञ समजून केलं आणि आपलं आयुष्य असं बनवून टाकलं दिव्य, तर वेगळी गोष्ट आहे. पण नुसते यज्ञासाठी यज्ञ केले, दानासाठी दान केलं. बऱ्याच लोकांना सोशल मीडिया दान करायचं असतं, तर नाव व्हावं किंवा चांगलं म्हणावं किंवा त्यांना चांगलं करायची इच्छा असते, पण त्याच्याशी भगवंतांचा संबंध नसतो. त्यामुळे कितीही तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या तर त्या तुम्हाला पुण्य प्रदान करतील. तुम्हाला स्वर्ग लोकात राहावं लागेल, तिसऱ्या लोकात. त्याच्यावरती 4 लोक या ब्रह्मांडात आहेत, आणि पुन्हा परतून तुम्हाला या पृथ्वी तलावरच यावं लागेल. मग त्यातून सुटका कायमची नाहीये. थोडा काळ फक्त तुम्हाला काही चांगलं भोगायला मिळेल, पण पुन्हा परत यावं लागेल. आणि ह्या कुठल्याही गोष्टीने, उग्र तप करण्याने सुद्धा, म्हणजे माझी कृपा नाही किंवा विराट जगात तुम्ही मला पाहूही शकत नाही. माझं भयंकर रूप पाहून तू व्यथित भ्रमित झालायस. आता हे रूप मी समाप्त करतो, आणि हे मदभक्ता, हे माझ्या भक्ता, तू सर्व क्लेशातून मुक्त हो. क्लेश म्हणजे जे आपल्याला त्रास देत आहेत, जी व्यथा निर्माण करतायत, जी दुःख आहेत, जे आपल्याला नको नको वाटतंय, तर त्यातून तू मुक्त हो, आणि तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप आता शांत चित्ताने पाहू शकतो. पुढची स्लाइड. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप, जे आपल्या प्रत्येकाच्या हृदयात त्यांचं चतुर्भुज रूप आहे, वैकुंठामध्ये त्यांचं चतुर्भुज रूप आहे, ते त्यांचं ऑफिस आहे, आणि गोलोकधाम वृंदामध्ये मध्ये ते द्विभुज रूपात आहेत, असं शास्त्रात वेगवेगळ्या गर्गसंहिता आहे, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, अशा वेगवेगळ्या ग्रंथामध्ये जे आलेले उल्लेख आहे त्यानुसार. आणि द्विभुज म्हणजे 2 भुजांचं रूप प्रगट केलं आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. पुढची स्लाइड माताजी.
अर्जुनाने जेव्हा कृष्णाला मूळ रूपात पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतीव सुंदर मनुष्य रूप, कारण त्याला त्याची सवय आहे ना, म्हणून तो त्यांच्याबरोबर वावरतोय. मी आता शांत चित्त झालो, माझं मन शांत झालं आणि मी पूर्वस्थितीला आलो. भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझं जे रूप पाहतेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. म्हणजे त्याच्या जे संगत इतक्या त्याच्या जवळ जे रूप आहे द्विभुज रूप, ते पाहणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे ते फारच कमी लोकांना पाहायला मिळतं, असं त्यांना म्हणायचं, जे त्यांचं गोलोकधाम वृंदावनातलं रूप आहे. पुढची स्लाइड माताजी. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसं मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणं शक्य आहे. जाणणं म्हणजे त्यांना ओळखणं, हे फक्त अनन्य म्हणजे इतर कोणाची भक्ती नाही, फक्त भगवंतांची भक्ती, भगवान कृष्णांची भक्ती. या प्रकारे मला साक्षात, साक्षात म्हणजे समोर साक्षात्कार करता येतो, त्यांचं दर्शन घेता येतं. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्व, त्यांचं जे तत्व आहे ते कसं आहे, रहस्यमय तत्व आहे, त्यात प्रवेश करायचा आहे, त्यांच्या लीलेत समाविष्ट व्हायचंय, त्यांचा अंतरंग भक्त व्हायचंय. तर तुला अनन्य भक्त बनावं लागेल, ते तरच तू माझ्या या क्रीडेमध्ये, माझ्या लीलेमध्ये, माझ्या धामामध्ये समाविष्ट होऊ शकतोस. पुढची स्लाइड. हे अर्जुना, सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्यासाठी कर्म करतो, माझ्या प्रेमासाठी, आणि मला आपल्या जीवनाचे परमलक्ष मानतो आणि सर्व प्राणी मात्राशी मित्रत्वाने वागतो. कारण सगळ्यांमध्ये समभाव आलाय ना, सर्वत्र परमात्मा आहे आणि तो निश्चितपणे मला प्राप्त होतो, कारण त्याला समदृष्टी प्राप्त झाली आहे, कारण त्याला सर्वत्र तो परमात्माच दिसतोय. त्यामुळे वेगळा कोण वाटणार आहे, ते दुसरं आहेच कोण जगामध्ये, सर्व काही तेच आहेत ना. मग अशा वेळी तो सगळ्यांची मित्रभावाने वागतो आणि म्हणून तो मला प्राप्त होतो. पुढची स्लाइड. हरे कृष्ण माताजी. पुढची स्लाइड. आणि हा अध्याय आपल्याला संपलेला आहे. तर आपण ते वैश्विक रूप पाहिलंय आणि त्यानंतर त्याने घेतलेला अनुभव पाहिलाय, कृष्णाने दिलेली उत्तरं, अर्जुनाची प्रार्थना आणि शुद्ध भक्ती कशी आवश्यक आहे ते आपण आतापर्यंत पाहिलं. तर सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. आपण हा विश्वरूप दर्शन अध्याय वाचलाय. उद्या भक्ती योग आहे, उद्या शेवटचा आहे, म्हणजे मी उद्या तुम्हाला शेवटचा अध्याय सांगणार आहे. आणि मग आपण उद्या भेटूया सर्वजण. तुम्हाला प्रश्न असतील तर पटकन एखादा प्रश्न कोणी पवन बोरकर प्रभूजी, जरा इतरांचे बघू, काही प्रश्न आहेत का कोणाला विचारायचे असतील तर पटकन विचारा, कारण पवन बोरकरांकडे खूप प्रश्न आहेत, त्या प्रभूजींकडे खूप प्रश्न आहेत. हे पटकन कोणाचे प्रश्न आहेत तर त्यांनाही विचारायची संधी द्यावी म्हणून. आहे का कोणाचे? हरे कृष्ण. प्रभूजी माताजी. बरं ठीक आहे. एकच मिनिट. हा. तर अशा रीतीने